तर या नव्या कोऱ्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्पॉटलाइट असं या नव्या शोला आपण नाव दिलंय. आता याचं कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याकडे ऑडियन्स सुद्धा आहे. खूपदा म्हणजे नेहमीच मीच प्रश्न विचारते, आज प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न विचारायची संधी आहे. तयार स्पॉटलाइटसाठी? 18 तारखेला सिनेमा रिलीज होतोय सुभेदार. चर्चा तर जोरदार चालू आहे सोशल मीडियावर. आणि सोने पे सुहागा एक नवीन सिनेमा, काहीतरी नवीन उत्सुकता, नवीन काहीतरी घेऊन येतो. सो कसं वाटतंय आता? नमस्कार. पुण्यात आहोत तर कसं वाटतंय असं विचारल्यावर गारगार वाटतंय असं म्हणायची पद्धत आहे. हो. तर खूप छान वाटतंय. फक्त पुण्यातनं नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगभरातून आम्हाला उत्तम प्रतिसाद येतो आहे. शिवराष्ट्रकमधला हा 5वा चित्रपट आहे आणि मागचे 4 चित्रपट लोकांच्या लक्षात आहेत. त्यांनी ते पुन्हा पुन्हा पाहिलेले आहेत, OTTवर पण पाहिलेले आहेत आणि आता या पुढच्या चित्रपटाची ते मनापासून वाट बघतायत. त्याचा खूप खूप आनंद होतो. तर 5वा सिनेमा येतोय, 5वं पुष्प तू अर्पण करतोयस, तू दरवेळी म्हणतोयस. सुरुवात कशी झाली सुभेदार या सिनेमाची? कारण 4 सिनेमांना प्रेक्षकांनी इतकं यश दिल्यानंतर आता 5वी जबाबदारी, ऐतिहासिक सिनेमा. सो किती दडपण आहे, काय नेमकं सुरू आहे आता? दडपण तर खूप आहे, कारण प्रत्येक सिनेमाच्या आधी असतं ते प्रत्येक दिग्दर्शकाला असतं. आधीची 4ही पुष्प सगळ्या महाराष्ट्राने खूप छान पद्धतीने स्वीकारली. छत्रपतींनी ती स्वीकारली, आऊसाहेबांनी स्वीकारली असं आम्ही सगळे म्हणतो, कारण आम्ही ही पूजा करतोय. प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की एक पाटी येते महापूजा नावाची. कारण कुठेतरी मी प्रेक्षकांना पण हे सामील करून घेऊ इच्छितो आमच्या सगळ्यांच्या बरोबर, की आम्ही जी महापूजा करण्याच्या रूपाने, म्हणजे कलाकृती निर्माण करण्याच्या रूपाने करतो आहोत, तर ती महापूजा तुम्ही पूजा म्हणून स्वीकारावी. तुम्ही पण त्याचा भाग पूजा म्हणून व्हावं, म्हणजे तुम्ही बघण्याच्या रूपाने ती पूजा करा, असं एक आमच्या सगळ्यांची भावना आहे. मतमतांतरं त्याच्या सादरीकरणाबद्दल असतातच, म्हणजे ते असूही शकतात, कारण कला या गोष्टीला कुठलीही फुटपट्टी नाही, कुठलंही मेजरमेंट नाही की 2+2 4 असं कला नाही होत. 2+2 10 होऊ शकते, 2+2 1 होऊ शकतं, काही होऊ शकतं त्याचं. तर गणित नाही आहे ते, त्यामुळं ती गंमत आहे. आणि गणित नसल्यामुळे की अमुक एका प्रकारचं समीकरण मांडूया, फॉर्म्युला ज्याला म्हणतो आपण, तर तो फॉर्म्युला मांडूया आणि मग आपला चित्रपट सक्सेसफुल होईल असं मला आजही नाही वाटत. म्हणजे आमची सगळी टीम त्याच्याकरता रोज धडपडत असते. म्हणजे सातत्याने आम्ही सगळे बोलत असतो. स्क्रिप्ट लिहून झाली की पहिल्यांदा मृणालताईंकडे जाते, चिन्मयकडे जाते, अजयदादाकडे जाते आणि त्याचं एक थर्ड पर्सन एक त्याचं विवेचन होतं. त्यांच्याकडनं कमेंट्स येतात त्याच्यावर की हे चांगलं वाटतंय, हे वाईट वाटतंय, हे जास्त वाटतंय, हे थोडं काय आहे. आणि मग शेवटी ते मला फ्रीडम देतात की तू तुझ्या पद्धतीने याच्यामध्ये काय सादर करायचं ते ठरव. पण त्यांच्याकडनं इनपुट्स घेतल्याशिवाय शक्यतो म्हणजे मी आत्ता सिनियर ही 3-4 नाव घेतली, अशी मित्रमंडळी पण आहेत. विक्रम गायकवाड असेल किंवा इतर मंडळी, की ते त्यामध्ये पूर्ण प्रोसेस जशी नाटकाची असते, आपण बरेच जण नाटक एकांकिका करणारी मुलं असतील इथे, तर ती प्रोसेससारखी प्रोसेस होते. आणि याच्यामध्ये मग मोठ्या स्तरावरती जाऊन पांडुरंगराव बलकवडे वगैरे असे इतिहासकार सामील होतात. मग त्यांच्याकडे स्क्रिप्टचं वाचन होतं. प्रत्यक्ष वंशज जे आहेत की ज्यांच्या पूर्वजांच्याबद्दल मी या सिनेमामध्ये काही ना काही दाखवणार आहे. आता ह्यावेळी तर मालुसरे प्रत्यक्ष हिरो आहेत, पण इतर वेळी सुद्धा ज्या वंशजांचा उल्लेख होतो, जे वीर येतात, तर त्यांच्या वंशजांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या घरामध्ये काय चालीरीती आहेत. आम्ही सगळेजण याला हिस्टॉरिकल डॉक्युमेंट म्हणत नाही, पण कल्चरल डॉक्युमेंट नक्की म्हणतो, कारण काय चालीरीती आहेत हे या सिनेमांमधनं पुढे जाईल. तर हे सगळं मी जे म्हणतोय आत्ता, तर हे सगळं पोचतंय का नाही प्रत्येक सिनेमातनं, ह्याचं दडपण प्रत्येक सिनेमाच्या सुरुवातीला नक्कीच असतं. पण नवीन चेहरा आज आपल्या फ्रेममध्ये दिसतोय मला, नुपूर दैठणकर. हाय नुपूर, कशी आहेस? सगळ्यात पहिला प्रश्न, कारण यांच्याशी मी खूपदा अनेक वर्ष गप्पा मारते, तू पहिल्यांदाच सापडलीस अशी. सो कशी आहेस? सगळ्यात पहिला प्रश्न. खूप छान. आणि मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. म्हणजे हे सगळेच कलाकार माझ्याहून वयाने, अनुभवाने खरंच खूप मोठे आहेत आणि आज त्यांच्या बरोबरीने मला
मे बी इथे बसायलाही मिळतंय आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. सो माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात. अजय दादा, तानाजी मालुसरे यांच्याबद्दल आपण खूप गप्पा मारल्या होत्या प्रमोशनच्या वेळी, आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला एक एक गोष्टी सांगत होतास त्याच्यावरनं कळलं की किती अभ्यास झाला आहे त्या व्यक्तीबद्दल, किती माहिती आहे. खूप छान छान गोष्टी तुम्हाला सांगितल्यास. आणि आता सुभेदारच्या निमित्तानं तानाजी मालुसरे पुन्हा एकदा साकारतोयस. पावनखिंडनी वेड लावलं या सिनेमाने प्रेक्षकांना. आता पुन्हा एकदा ही जबाबदारी आहे. अभ्यास तर झाला आहे, तरी पण आता मनात काय चाललंय? ह्या चित्रपटामध्ये पूर्ण त्यांचं आयुष्य उलगडणार आहे लोकांसमोर, तेव्हा ती जबाबदारी वाढते. कारण की आधीच्या फक्त मला ॲडव्हान्टेज असा होता की आधीच्या 2 चित्रपटांमध्ये ही भूमिका मी साकारली होती आणि ती लोकांना आवडली होती. त्यामुळे पुन्हा तेच, जसं तू आता म्हणलीस दिग्पालला की जबाबदारी, तर ती जबाबदारी वाढते 2 चित्रपटामध्ये करून. आता फुल लेंथ जेव्हा तुम्ही ती व्यक्तिरेखा अशी उलगडून दाखवता, तेव्हा मग जरा जास्त डीप जाऊन त्याचा विचार करायला लागतो. पण कायम माझं म्हणणंच ते असतं की हे जे कोणी वीर होते, प्रत्येक माणूस ज्यांनी स्वराज्यासाठी त्याग केला असेल, ही सगळी माणसं सामान्यच होती, त्यांच्या असामान्य ताकदी होत्या. त्यामुळे आत्ता आम्ही ज्या एका प्रदर्शनाला जाऊन आलो, तिथे सुद्धा ते लोक सांगत होते की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचं जे प्रकरण आहे, हो, त्याच्यावरनं जे की बाजीप्रभू देशपांडेंची उंची 7 फूट 4 इंच होती, त्यांची 65 किलोची तलवार, ते काही नसतं. दे वर ह्युमन बीइंग्स विथ सुपर नॅचरल कपॅसिटीज, ॲबिलिटीज. आणि ती एक गोष्ट जी मनात होती ना, ती खूप महत्त्वाची आहे. असं मला प्रत्येक वीराकडे बघता, तो किती छोटा किंवा मोठा, म्हणजे फिल्मच्या बाबतीत म्हणतो ना की ते कॅरेक्टर किती छोटं किंवा मोठं नाही, त्यांच्यातला एक कॉमन फॅक्टर मी शोधतो कायम, आणि तो जो आहे तो निष्ठा, आणि ती पराकोटीची आहे. त्यामुळे ना प्रत्येक वेळी ती व्यक्तिरेखा साकारताना प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हो, मला पण हेच वाटतं किंवा मी पण हेच केलं असतं. किंवा तानाजी रावांची भूमिका बघताना लोकांना असं वाटलं पाहिजे की हो, मी या माणसाला ओळखतो. ते कॅरेक्टर आपलं नाही ना वाटलं तर ते कायम एलियनच वाटत राहतं. सो माझा अभ्यास ह्याच चित्रपटामध्ये स्पेसिफिकली तो होता की हे प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की हे कॅरेक्टर माझं आहे, माझ्या जवळचं आहे, माझ्या हृदयातलं आहे. आणि तरच तो इमोशनल बॉन्ड क्रिएट होतो प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारामध्ये, आणि मग प्रेक्षक गुंततात त्या कॅरेक्टरमध्ये. क्या बात आहे, किती छान. सो मृणालताई, 5वा सिनेमा जिजाऊ. प्रत्येक सिनेमातनं जिजाऊंची एक वेगवेगळी बाजू उलगडली, हळवी बाजू, कणखर बाजू, आणि मन भरून प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं. आजही जसं ती म्हणाली मगाशी की जिजाऊ आम्ही ऐकलं तरी दुसऱ्या बाजूला आम्हाला मृणालताई दिसतात. पण जेव्हा दरवेळी एक नवीन पुष्प, एक नवीन स्क्रिप्ट घेऊन दिग्पाल दादा तुमच्याकडे येतो, काय सगळ्यात पहिले सांगता त्याला? काय असतं मनात तेव्हा? खूप अभिमान. कारण मी दिग्पालला असं म्हणू शकते आता की तो खूप तरुण असल्यापासून बघते, म्हणजे तो तरुणच आहे. या चित्रपटात तर तो इतका तरुण आहे, हाही तरुण आहे. आणि कारण या चित्रपटात जिजाऊ आईसाहेब ह्या वृद्ध आहेत. कारण ही राज्याभिषेकाच्या काही वर्ष अलीकडची गोष्ट आहे, त्यामुळे तोपर्यंत त्या 70च्या आसपास असणार. त्यामुळे आता मी या सगळ्यांना लेकरं विक्रं असं म्हणू शकते. पण मी दिग्पालची मनापासून आभारी आहे, आणि मला त्याचं कौतुक या गोष्टीसाठी वाटतं की प्रत्येक चित्रपटामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेची एक वेगळी छटा. म्हणजे आता अजयने उल्लेख केला की तानाजी मालुसरेंची भूमिका त्यांनी यापूर्वी 2 चित्रपटात केलेली आहे. त्याच्यामध्ये तो माणूस कसा आहे, तो भाबडा माणूस आहे, त्याचं ठरलं की ठरलं, एक मॅडनेस आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या सकट त्याच्या अनेक छटा आता तुम्हाला या चित्रपटामध्ये दिसणार आहेत, ॲडिशनल छटा. तसंच जिजाऊ आईसाहेबांचं आहे, इतकं अप्रतिम चरित्र आहे आणि इतकी प्रेरणा देणारी आई आहे ती. मला नेहमी अशी गंमत वाटते की असं आपण इतिहासात वाचतो, ऐकतो, बोललं जातं 350 वर्ष महाराष्ट्रामध्ये गुलामगिरी होती. आपले सगळ्यांचे पूर्वज हे म्हणजे परकीय सत्तेखालीच होते, मग त्यांच्यावर अत्याचार होत होता, जुलूम होत होता. पण या एका बाईंनी असं स्वप्न बघितलं की मी स्वराज्य आणीन,
मी या लोकांना स्वतंत्र करीन. आणि तिने तिचा मुलगा, जो 8 वर्षाचा मुलगा घेऊन ती इथे आली आणि त्याला तानाजी मालुसऱ्यांसारखे काही साथीदार तेव्हा गोळा करून त्यांना काय सांगत असेल ती बाई, असं माझ्या मनात सतत चाललेलं असतं की लहान मुलं आहेत, लहान मुलांना आई काय सांगते ते त्याचं महत्त्व असतं. ही तर झाली बालपणाची गोष्ट. पण जेव्हा ही मुलं मोठी होत आहेत, एकदा हा किल्ला घेत आहेत, एकदा तो किल्ला घेत आहेत, कधी शाहिस्तेखानाला मारतायत, कधी अफजल खान स्वारी करतायत, तेव्हा त्या माऊलीला काय वाटत असेल? तर प्रत्येक वेळेला भीती नसेल वाटत. कधीतरी तिला वाटत असेल काय होईल तर होईल, तू जा आणि येच करून. अशी बाई असल्याशिवाय होणार नाही. त्याशिवाय महाराष्ट्रच होऊ शकला नसता. त्यामुळे या आईची वेगवेगळी रूपं दिग्पाल दर वेळेला जी दाखवतो, मी प्रत्येक वेळी थक्क होते. लेखक सुद्धा आहेस तू या सिनेमाचा. कथा एक लिहून होते साधारण आणि मग त्याचं रूपांतर होतं स्क्रीन प्लेमध्ये. एक मोठी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली. सो कथा ते स्क्रीन प्ले मध्ये नेमकं कसं असतं आणि तुझी कथा ही स्क्रीन प्लेमध्ये रूपांतर होताना त्याच्यामध्ये काय काय ट्रान्सफॉर्मेशन होत असतात? मुळात कथा आपण एकदा जेव्हा निवडतो की ही कथा आहे, मग त्याचा आपण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 3 ॲक्ट स्ट्रक्चर आपण नेहमी त्याच्याबद्दल बोलतो की त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट. म्हणजे त्याला अगदी सोप्या भाषेत गमतीत आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा त्याला हेड बॉडी टेल असं म्हणतो की तर ते 3 तुकडे आपण त्याचे ठरवतो की कुठून सुरू झाली. म्हणजे आता तानाजी मालुसऱ्यांची कथा ही कुठून सुरू झाली, त्यांचं डेव्हलपमेंट कशी झाली आणि त्यांचं बलिदान कसं झालं, असे त्याचे सरळ 3 तुकडे आपण बघू शकतो. आणि मग जेव्हा आपण पहिला भाग निवडतो की 3 ॲक्ट स्ट्रक्चरमधला, तर तो निवडल्यानंतर ते शेवटाकडे कसं जाणार आहे. तुमचा ए पॉईंट ठरला आहे, झेड पॉईंट ठरला आहे. आता मधले जे पॉईंट आहेत हे तुम्हाला ठरवावे लागतात. तुम्ही जर बघितलं, उत्तम स्क्रीन प्ले कुठला असतो की जो प्रत्येक सीनमधनं कथा पुढे नेतो. मग तुम्ही जर सगळे चित्रपट काढून पाहिले शिवराज अष्टकाचे, तर त्या प्रत्येक सिनेमाचा प्रत्येक सीन हा कथा पुढे नेणार आहे. एक प्रकार असतो फिलर सीनचा की आता इथे काहीतरी मध्ये पाहिजे बुवा, म्हणजे 2 सीनमधलं ट्रान्झिशन म्हणून काहीतरी पाहिजे किंवा काय, तर असे सीन आपल्या चित्रपटात नसतात. मी ते येऊ देत नाही, कारण त्यांनी ती जी कथा आहे ती डायल्यूट होते. म्हणजे जो एक प्रवाह चालला आहे, ज्याला आपण फ्लो असं म्हणतो इंग्रजीमध्ये, तर तो जो प्रवाह आहे तो प्रवाह खंडित होतो त्यांनी. म्हणजे फिलर सीन्स आल्यामुळे, म्हणजे कुठलं तरी एक उगीचच कॉमेडी सीन आला, विनोदी सीन प्रसंग आपल्या सिनेमात असतात नसतात का, तर असतात. ह्युमरस म्हणतो आपण त्याला. अगदी विनोदी नसतात, ते विनोदाचा अंग असलेले असतात, कारण त्या सगळ्या मावळ्यांची डिग्निटी आपल्याला सांभाळायची असते. कथा स्क्रीन प्लेमध्ये रूपांतरित करताना प्रत्येक प्रसंगाचं महत्त्व असलं पाहिजे की तो प्रत्येक प्रसंग ती कथा पुढं नेणारा असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की आता सुभेदारची जर आपण कथा लिहायला घेतली उद्या, की सुभेदार चित्रपट बनला आणि तो प्रदर्शित झाला, तर त्यातला हा एक प्रसंग आहे जिथे लोक हसतायत, लोक मजा करतायत, खालती वादन झालं, एन्जॉय केला लोकांनी. तर ह्याच्यामध्ये ह्याचं एक प्रसंगाचं महत्त्व आहे त्या कथेमध्ये, तर तो तसाच येईल. उगीच येऊन मध्येच बसलेत सगळेजण आणि आता सुपरमॅन बघत बसलेत, असं नाही होणार. अशा पद्धतीने स्क्रीन प्लेचा, म्हणजे त्या कथेचं रूपांतरण स्क्रीन प्लेमध्ये केलं जातं. त्यातलं 3 ॲक्ट स्ट्रक्चर लक्षात ठेवा. स्क्रिप्टबद्दल दादा आत्ता सांगतो की कशा प्रकारे सगळी मांडणी होते, पण जेव्हा कलाकारांकडे ही स्क्रिप्ट येते तेव्हा कधी तुमच्याकडनं काही सजेशन्स जातात का नाही स्क्रिप्टच्या बाबतीमध्ये किंवा काय? स्क्रिप्टच्या बाबतीत नाही कधीच नाही. करायची वेळच येत नाही, कारण इतक्या तयारीनिशी तो आलेला असतो. विषय आम्हाला माहिती असतो, त्याच्या बाबतीतले जे संदर्भ असतात. आता उदाहरणार्थ सुभेदारमध्ये जेव्हा मी शूटिंगला गेले तेव्हा त्या दिवशी शूट होणार होता एक सीन की तानाजी मालुसरे यांच्या घरी लग्न आहे. तर लग्न आहे असं स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं, पण काय एक्झॅक्टली काय होणार आहे ते माहिती नव्हतं. तर त्यांच्या घरी मालुसऱ्यांच्या कुटुंबामध्ये लग्न लावण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचे शॉर्ट्स घेईल असं माझ्या मनातच आलं नव्हतं. ओके. कारण माझ्यासाठी लग्न, मी ॲक्टर आहे आणि जिजाऊ साहेबांची भूमिका करते, मी तिथे जाणार आहे आणि लग्न समारंभामध्ये आशीर्वाद देणार आहे. तर तिथे चालीरीती कोणत्या असतील हे मालुसऱ्यांच्या कुटुंबात जायचं, त्यांना विचारायचं, तो अभ्यास करायचा आणि ते आपल्या स्क्रिप्टमध्ये कसं आणता येईल ह्याचा विचार करायचा आणि ते परत
अत्यंत पोएटिकली नंतरसुद्धा वापरायचं, हे दिग्पालची कमाल आहे. आणि लग्न म्हटल्यावर साधारण एक चित्र असतं ना आपल्या डोळ्यासमोर की मालिका किंवा सिनेमामध्ये कशा प्रकारची लग्न होतात. सो असं तेव्हा मालुसरेंच्या घरी कसं लग्न झालं असेल ते अगदी इमॅजिनेशनच्या पलीकडे. सो आपण आपल्या ऑडियन्सला संधी देऊया प्रश्न विचारायची. अजय दादा, पहिली चिठ्ठी उचल, आपण बघूयात कोणाचं नाव येतंय. परेश, आडनाव बरोबर उच्चारतोय का मी? सोनजे बरोबर आहे? परेश सोनजे. जय शिवराय सर्वांना. माझं नाव परेश सोनजे आहे. मी ट्रॉन PCMCचा स्टुडंट आहे. माझा प्रश्न दिग्पाल सरांसाठी आहे की सर, सुभेदार बनवायमागं तुमचा दृष्टिकोन काय होतं, की काय म्हणजे काय विचार करून तुम्ही सुभेदार बनवायला घेतला. आणि दुसरा प्रश्न असा होता की जसे तुम्ही आजपर्यंत 4 पिक्चर बनवले त्याच्यात VFXचा वापर झाला, तर तुम्ही असे ठरवलेले काही सीन्स होते की ते VFX एक आर्टिस्टला किंवा डायरेक्टरला सांगितले की ते खूप चांगले झाले का खूप खराब झाले. छान प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय होता? मी सॉरी विसरलो. सुभेदार बनवण्याच्या मागे माझी प्रेरणा काय होती? एकतर म्हणजे आता मृणालताई आणि मी एका घरातले होत असं आम्ही म्हणतोच. आणि ते घर म्हणजे आप्पांचं, गोनी दांडेकरांचं घर, म्हणजे मृणालताईंचे आजोबा. ते खूप मोठे कादंबरीकार होते आणि आम्ही सगळेच जण त्यांचे निस्सीम चाहते आहोत. आणि कादंबरीमय शिवकाल नावाचा एक खंड 5 कादंबऱ्यांचा संग्रह त्यांनी लिहिला. त्याच्यामध्ये सुभेदारांची अनेकविध रूपं त्यांनी रेखाटली आहेत. त्यातली काही रूपं अजून पुढे आपल्याला दिसणार आहेत. सिनेमापुरतं बोलायचं झालं तर त्यातली काही रूपं ही प्रेक्षकांसमोर यायला पाहिजेत, भावरूपं ज्याला म्हणतो आपण, असं मला सातत्याने वाटत होतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की खूप साऱ्या गोष्टी सुभेदारांबद्दलच्या या आपल्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. त्या इतिहासातच राहिल्या किंवा त्या तितक्या सांगितल्या गेल्या नाहीत. जसं ते उत्तम योद्धा होतेच, पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासक पण होते. तर म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, तर ते सगळं एकत्र बघणं, छत्रपती शिवाजी महाराज अल्टिमेट आहेत आपल्यासाठी, पण तरीसुद्धा प्रॅक्टिकली काही वेळा त्याची विभागणी करावी लागते. तर कोकण प्रांतातलं जे प्रशासन आहे स्वराज्याचं, ते तानाजीराव मालुसरेंच्या बरोबरीने किंवा त्यांच्या हातून त्यांनी घडवून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतका योजना करणारा उत्तम माणूस नाही आहे. म्हणजे आपल्याकडे संस्कृतमध्ये सुभाषित आहे की योजकच तत्र दुर्लभः, म्हणजे प्रत्येक मुळी ही औषधी असते, प्रत्येक माणूस हा उपयोगाचा असतो, फक्त योजना करणारा माणूस तिथे पाहिजे, तर ते सगळं चांगलं होतं. तर तसेच छत्रपती शिवाजी महाराज होते. तर त्यांचा हा जो काही एक मावळा आहे, सुभेदार आहे, तर हा माणूस म्हणून किती छान असेल. कारण मी प्रत्येक ह्याच्यात बघत आलो की अत्यंत निष्पाप, निरागस असं ते व्यक्तिमत्व आहे तानाजीराव मालुसरेंचं, की फक्त शिवाजी महाराजांचा शब्द पडला पाहिजे. तो शब्द पडला की मी वाटेल ते करून आणेन. आणि इथे तर सिंहगडाच्या बाबतीत तर प्रत्यक्ष आऊसाहेबांचा शब्द पडला होता की मला सिंहगड पाहिजे. अत्यंत लाडका किल्ला होता आऊसाहेबांचा, तर तो त्यांना परत पाहिजे होता मुघलांकडनं, आणि हे करायला सुभेदारांसारखा दुसरा माणूस नव्हता. तर हे जे भावविश्व आहे याच्या मागचं, तर मला माहिती आहे की एक खूप मोठा सिनेमा याच्यावर पूर्वी येऊन गेला, पण मला कुठेतरी असं वाटलं की ह्याच्यातलं भावविश्व उलगडून दाखवावं. VFXच्या बद्दल तू जे विचारलंस, तर VFX हे एक सपोर्टिव्ह तंत्रज्ञान आहे जे कथा सांगायला उपयोगी पडतं. माझा आजही खूप चांगला विश्वास असा आहे की कागदावर जो बनतो ना तोच सिनेमा असतो, संहितेत सिनेमा असतो. त्यामुळे VFX तंत्रज्ञान, आता मराठीत आमच्याकडे तुटपुंज बजेट असतं, दरवेळी आम्ही काही ते रडत बसणार नाही, त्याच्यात जे चांगलं करता येतं ते आम्ही करणार. आता ह्याला बरीच आर्थिक गणितं आहेत, तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे खरंच सांगतो, डिस्ट्रीब्युशनचा विषय आहे. आणि आज जे सगळे सिनेमे सक्सेसफुल होत आहेत किंवा यशस्वी होत आहेत, त्यामागे आपण उत्तम रीतीने सिनेमा पोचवू शकतोय लोकांपर्यंत, हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि मला खूप सांगायला आज आवडेल की हा सगळा अभ्यास मृणालताईंमुळे घडला आहे माझा. की रमा माधव बनवत असताना मी ताईंना रिक्वेस्ट केली होती की मला ताई सिनेमा बनवता येतो, थिएटरमध्ये कसा पोचतो तेच माहीत नाही, मी असिस्टंट होतो तर त्यावेळी. आणि ताई म्हणले हो ये की मीटिंगला मग.
आणि मग त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली जिथे चर्चा चालायच्या की सिनेमा कसा विकला जातो, सिनेमा कसा थिएटरमध्ये पोहोचतो, प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचतो, त्याची डिटेलिंग काय असते, काय पद्धतीने त्याचं मार्केटिंग होतं, या सगळ्या मिटिंगला उपस्थित राहायची परवानगी मला मृणाल त्यांनी मिळवून दिली. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी आत्ता हे सगळे सिनेमे या सगळ्या टीमच्या मदतीने करू शकतोय. त्यामुळे VFXचं जे तंत्रज्ञान आहे ते मराठीसाठी जर आपण बोललं तर मराठीसाठीच VFX हे बजेट वाचवणारं तंत्रज्ञान असलं पाहिजे, बजेट खर्च करणारं नाही. की VFX कमीत कमी वापरायचं. मग आपल्याकडे पैसे नाहीत तर आपल्याकडे कष्ट आहेत, मग जाऊन कष्ट करा. मग फत्ते शिकस्तमध्ये आम्ही 90 जणांना घेऊन 700 मीटर उंचीचा राजगड चढतो. तिथे ॲम्युनिटीज नसताना, मेकअप रूम नसताना तिथे जाऊन शूटिंग करतो. का तर आजही लोक म्हणतात की नेड्यातला सीन किंवा मृणालताईंचा जो सीन आहे त्याच्यामधला मुंडकं येतं त्या मावळ्याचं, हा सीन हा VFX आहे असं लोक म्हणतात. पण आम्ही तो प्रत्यक्ष राजगडावर केला. आणि ह्याला पण परत तेच की पहिल्यांदा ही जी कल्पना आहे ती कल्पना मी मृणालताईंना सांगितली होती की म्हटलं ताई घाबरत सांगितले, माझ्या डोक्यात जरा एक वेडेपण आहे की आपण राजगडावर जाऊन शूटिंग करूया का. बरं त्यांना विचार, एकतर त्या म्हणजे मोठी बहीण असल्यावर का सगळ्या टीममध्ये आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्या अगोदर म्हणजे या टीमच्या अगोदर राजगडावर शूटिंग करणारे त्यांचे आजोबा आहेत. म्हणजे डॉक्युमेंटरी एक जी राजगडाची केली ती गोनी त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर आपण पहिले आहोत ज्यांनी पहिले किंवा एकमेव, अजून पण कोणी अटेम्प्ट नाही केला त्या फत्ते शिकस्तनंतर. तर फत्ते शिकस्तची जी टीम होती आमची सगळ्यांची, शिवराज अष्टकाची, ही एकमेव टीम आहे. आणि मग तो जो शॉट नेड्यातला बघतो आपण, तो VFX त्याची मॅच नाही आहे, VFX मॅच नाही करू शकत. तर अजय दादा, प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न मला तुला इथे विचारायला आवडेल ते म्हणजे की तानाजी मालुसरे या व्यक्तीवर आधी एक मोठ्या ग्रँजरवर हिंदी सिनेमा तयार झालाय जो प्रेक्षकांनी पाहिलाय आणि आता पुन्हा एकदा आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी तानाजी मालुसरे ही कथा यायला सज्ज होती सुभेदार सिनेमातनं. जेव्हा अशा प्रकारचा सिनेमा आधी बनला असतो, ऑब्व्हियसली कुठेतरी कंपॅरिझनला स्कोप असतो. अशा वेळी कलाकार नेमका काय करतो? दुर्लक्ष करतो आणि त्याच्या स्क्रिप्टवर, अभ्यासावर आणि माहितीवर ठाम राहतो का काय असतं? जरूर करावी कंपॅरिझन, म्हणजे कराच. जरूर करा, म्हणजे तो बघा आदल्या दिवशी, मग आमचा येऊन सिनेमा बघा, तरी आवडणार हाच तुम्हाला. गमतीचा भाग तर आहेच, परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा भाग असा आहे की शिवाजी महाराजांच्याच कृपेने आम्ही काही जे नट आहोत ना, ते पहिल्या चित्रपटापासून 5व्यापर्यंत आहोत. फर्जनपासून सुभेदारपर्यंतचा प्रवास जो झालेला आहे त्याच्यात आम्ही पण मैत्रीमध्ये खूप पुढे गेलेलो आहोत, मी आणि दिग्पाल. आणि माणसाच्या बद्दलचा कॉन्फिडन्स तो असतो ना की मी जेव्हा हा करतोय ना, मग मला काही विचार करायची गरज नाही. कोणीतरी दुसरा असतो ना दिग्दर्शक, तेव्हा कदाचित मला असं वाटलं असतं की म्हणजे जरी माझ्याकडे अप्रोच होऊन की तुम्ही कराल काही भूमिका, नको बाबा मला वाचायला दे, काय लिहिलंयस ते आधी बघू दे. त्याप्रमाणे माझा विचार, ॲक्टरचा विचार स्क्रिप्ट आल्यानंतर सुरू होतो की अच्छा हा असा सीन आहे, हा छान आहे सीन, हा परफॉर्मन्सचा सीन आहे. किंवा इथे कधी कधी एखाद्या सीनमध्ये आपण दुसऱ्या चित्रपटामध्ये पात्र तेच पण बॅकफूटवर असतो, तर आपलं काय अप्रोच असावा, ओव्हरपॉवर करू नये त्या सीनमध्ये किंवा इतर ॲक्टर्सना सुद्धा. सो ॲक्टर शुड नो की फ्रंट फूटवर कधी खेळायचं आणि बॅकफूटवर कधी खेळायचं. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग माझ्यासाठी ह्या चित्रपटाचा असा होता की तो लिहितोय आणि दिग्दर्शित करतोय म्हटल्यावरती मी विचारच नव्हता केला की म्हणलं हे उत्तमच होणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी 1000% देणं त्या पात्रासाठीच नट म्हणून, आणि ऑब्व्हियसली वॉर सिक्वेन्स आणि हे सगळंच, तर ते पूर्णपणे कसं उतरवता येईल. कारण की काय आहे ना, असे चित्रपट नाही म्हटलं तरी सारखे सारखे नाही बनत. म्हणजे इथून पुढचे निदान 20, 25, 50 वर्ष लोकांना ते राहिलं पाहिजे डोक्यात की हा ना, मला तेच इम्प्रेशन आहे. जसं मी म्हणतो की आमच्या पिढीवरती भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाचं काय इम्प्रेशन आहे. वसंतराव पैलवान असं नाव होतं त्या चित्रपटामध्ये ज्यांनी बाजीप्रभू देशपांडेंचं काम केलं होतं. केवढी माझ्या डोळ्यासमोर तयारी करताना सुद्धा पावनखिंडसाठी दुसरं कोणी नव्हतंच, कारण मध्ये काहीच नाही बघितलं ना मी. व्हिज्युअल मेमरी, दृश्यम,
इट्स द स्ट्रॉंगेस्ट मेमरी. त्यामुळे मी ते बघितलं होतं आणि माझी कंपॅरिझन स्वतःची त्याच कॅरेक्टरशी होत राहिली. तानाजी मालुसरेंचा जो लुक आहे चित्रपटामध्ये, जो तुम्हाला पहिल्यांदा फत्ते शिकस्तमध्ये दिसला, तो मुद्दा म्हणतो डिस्कस करून घडलेली गोष्ट आहे की नाही, सिंहगडावरती जी समाधी आहे तिथे जो त्यांचा पुतळा आहे तोच लुक करायचा. त्यामुळे आपल्याकडे तसं होत नाही फारसं की नाही मैं वो दाढी वाडी नाही लगाऊंगा. तसं आहे, तसं ठरलं तर तसं करायचं. मग तुम्ही ॲक्टर म्हणून हाऊ यू कॅन कॅरी इट, ते तुमचं स्किल असतं. खरंय. सो सगळेजण सांगतात, कारण त्यांनी आधी दादाबरोबर काम केले, डिस्कशन, अभ्यास. सो हा प्रश्न मी त्यांना नाही विचारू शकत आता, कारण ते त्याच्या पलीकडे गेलेत. तुझं दादाबरोबरचं डिस्कशन कसं होतं तुझ्या भूमिकेसाठी? आता अगदी खरं सांगायचं तर दादाबरोबर गेले 5-6 वर्षाची आमची ओळख आहे. आणि माझी पहिली मालिका आली बाजी, त्याच्यात सुद्धा त्याने माझं नाव रेकमेंड केलं होतं. आणि आत्ता मला त्याचा आय गेस फोन आला की असा असा सिनेमा येतोय आणि त्याच्यात महाराणी सोयराबाईंची भूमिका आहे, करशील का? मी ड्राईव्ह करत होते, मला 1 सेकंद कळलंच नाही की काय रिॲक्ट करावं, त्याला काय सांगावं. लिटरली मी त्याला फक्त हो एवढंच बोलले. तेव्हा माझी एक मालिका चालू होती, तेवढंच त्याला सांगितलं की माझं एक चालू आहे, पण ते सगळं मॅनेज होईल आणि मी ही भूमिका करेन. आणि मला असं वाटतंय त्याचा माझ्यावर असलेला एक विश्वास, मला नाही वाटत की आम्ही ह्याच्या आधी असं एकत्र काम नव्हतं केलं, पण त्याने जेवढं माझं काम बघितलंय किंवा माझा लुक त्याच्या डोळ्यासमोर होता, तर तो कुठेतरी त्याला मॅच होतोय असं त्याला वाटलं. आणि मला असं वाटतं हेच की माझ्यावर असलेला विश्वास, त्याशिवाय विदाऊट एनी ऑडिशन किंवा विदाऊट म्हणजे माहीत नाही काय त्याने, पण त्याने मला सिलेक्ट केलं आणि खरंच खूप छान वाटतंय. आणि जो तो प्रवास सुरू झाला, जसं तुम्ही म्हणालात की आधी मी ऑफिसमध्ये भेटले जाऊन, त्याने मला स्क्रिप्ट वगैरे सगळं दाखवलं. मे बी माझे 4-5 जे सीन्स होते, काही सीन्समध्ये तर मी बोलत नव्हते, मी तिथे प्रेझेंट होते, पण तरीही त्याने मला व्यवस्थित ते समजावून सांगितले, स्वतः बसून मला व्यवस्थित ते समजावून सांगितले. आणि फक्त ते सीन्स नाहीत तर त्याच्या आधी काय घडलेलं आहे, ह्या सिनेमाची पार्श्वभूमी कशी, अगदी अख्खं तो ते बंडल घेऊन माझ्यासमोर बसला होता आणि त्याने सगळं मला व्यवस्थित समजावून सांगितलं की मग हा सीन इथे अप्रोप्रिएट कसा आहे आणि इथे तुझी रिॲक्शन पण किती महत्त्वाची आहे. नुसतं बोलणंच नाही, ॲक्शन नाही, तर इथे तुझी रिॲक्शन पण कशा पद्धतीने आहे. कारण माझं कॅरेक्टर बघितलं तर त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत, म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी, नंतर, महाराजांच्या नंतर सुद्धा ते कॅरेक्टर बऱ्यापैकी चेंज होत जातं. तर ह्या सिनेमामध्ये काय कसं अभिप्रेत आहे त्याला, हे आमचं बरेचदा डिस्कशन झालं, आधीसुद्धा झालं आणि ऑनसेटसुद्धा. मला आठवतं आहे माझा आणि मृणालताईंचाच एक पहाटे आम्ही सीन शूट करत होतो, त्याआधीसुद्धा त्याने मला, आम्ही एका रूममध्ये जाऊन बसलो होतो आणि त्याने व्यवस्थित मला पुन्हा ते सगळं समजावून सांगितलं की हा सीन इम्पॉर्टंट आहे, असं आहे तसं आहे आणि विचार कर. त्या झोनमध्ये कुठेतरी तो मला घेऊन गेला. त्या सगळ्या गोष्टी मला ॲक्च्युअल मी तिथे त्या वातावरणात आहे ते मला फील व्हायला लागलं आणि मग आम्ही तो सीन केला. येस, पण न्यू कास्टिंगवरनंच तुला इथे विचारावं असं वाटेल. खूपदा असं होतं की एस्टॅब्लिश चेहरा आपण सिनेमात घेऊया अशी एक साधारण थिंकिंग असते, ठीक आहे. पण जर आपण या आधीचे 4 सिनेमे आणि आता हा 5वा सिनेमा जर याचा विचार केला तर एखाद्या व्यक्तीला या भूमिकेत कोणी एक्सपेक्ट नाही करणार किंवा इमॅजिन नाही करणार, असं तू फिट बसवतोस पात्रांना त्या भूमिकांमध्ये. अजय दादाला तर मी नेहमी फोन करते की तूच असशील या भूमिकेत, खरं सांग. एक साधारण 4 वर्ष इंटरव्ह्यू करून तेवढं एक आलंय. काय विचार असतो कास्टिंगच्या बाबतीमध्ये आणि मुळात ना कसं फिट बसवतोस त्या व्यक्तीला त्या भूमिकेमध्ये? मी बसवत नाही, ते बसतात. ओके. याचं कारण असं आहे की जे काही वाचतो आम्ही सगळे मिळून किंवा रिसर्च टीम आमची जी आहे ती सगळी रिसर्च करून आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसतो तेव्हा कसे असतील तानाजीराव मालुसरे याचे जे काही दाखले मिळतात आपल्याला, शिवभारतापासून जे काही ग्रंथ आपण त्याकरता आधाराला घेतो, कादंबऱ्या आपण शक्यतो टाळतो, पण मी हे आवर्जून नमूद करेन इथे की शिवकाल ही जी आमची सगळ्यांची लाडकी क्रमांक 1ची कादंबरी आहे तर आप्पांची, तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ही कॅरेक्टर्स उभी केली आहेत ना, दिसतात माणसं की हा माणूस कसा दिसत असेल. म्हणजे तानाजीराव मालुसऱ्यांचंच जे एक गंमतशीर त्यांनी इंट्रोडक्शन शिवकालमध्ये केलं आहे की ते मेटावर भेटायला येत असताना शिवाजी महाराजांना अस्वल आडवं येतं आणि ते अस्वलाला ढकलून देतात दरीमध्ये. आता इथेच माणूस कळला तुम्हाला की कसा दिसेल, काय त्याची फिजिक असेल. बरं, अस्वलाला भिडणारा माणूस हा
किती विचार करणारा असेल, किती निरागस असेल, की मला आत्ता अडचण आली आहे. हे स्वराज्याच्या बाबतीत पण आहे. त्याच्यात आपण खूप सुंदर वाक्य लिहिलं आहे शिवकालमध्ये, की सिंधुदुर्गाची पाहणी करत असताना राजे भेटायला येतात तानाजीरावांना, आणि तानाजीराव भेटल्यावरती राजे खूप दिवसांनी भेटत असतात त्यांना. ते भेटल्यानंतर ते तानाजीरावांना एकच वाक्य म्हणतात, की तानाजीराव, तुम्हाला भेटलं की किल्ल्याच्या बंद बुरुजात असल्यावानी सुरक्षित वाटतं. तर हे जे शिवाजी महाराजांचं कवच आहे ते कसं दिसेल हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग आमची जी टीम आहे, जी फर्जनपासनं एकत्र आलेली आहे, आमचे एक जवळचे मित्र आहेत, ते कायम असं म्हणतात की भालजींच्या जत्रेतली चुकलेली लेकरं सगळी एकत्र आली. तर असं ते म्हणतात. तर ते सगळे जे आम्ही एकत्र आलेलो आहोत ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे तो चेहरा दिसतो पटकन. आणि मग असं नाही होत की आता अजयदादाची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे म्हणून मग अजयदादा तानाजी मालुसरे, असं नाही होत. त्याचे अनेक लुक टेस्ट होतात. असा समज होऊ शकतो कदाचित. होतो तो, पण तो होत राहू. आता त्याला काय कोणी करू शकतं. पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर पहिले लुक टेस्ट होतात आणि त्या अनेक लुक टेस्ट होतात. असं नाही होत की आता ठरलं आणि अजयदादांनी भूमिका उचलली, असं नाही होत. त्याच्या अनेक प्रकारचे लुक टेस्ट होतात. म्हणजे आता याच्यामध्ये तानाजीरावांच्या 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या बाबतीत आपण बोलणार आहोत. तर त्या तिन्ही वयोगटात तो कसा कसा दिसत जाईल याची लुक टेस्ट झाली. आणि मग तो तिन्ही वयोगटात बसतोय का आपल्याला एक तरुण वयातलं नवीन कास्टिंग करायचं, या सगळ्याचा उहापोह खूप दिवस चालला. म्हणजे अनेक महिने चालू होता की हे करूया का नको. म्हणजे त्यालाही मी हे सांगून ठेवलं होतं की कदाचित न्यूकमर कोणीतरी तुझ्या यंग एजमधली भूमिका निभावेल. पण सरते शेवटी मग ते लुक टेस्टमधनं ते प्रकट होत गेलं की नाही, तो दिसतोय, तर मग आपण प्रेक्षकांचा रसभंग नको करूया, की प्रेक्षकांना ते कोडं प्रेक्षकांना नको घालूया की आता असे दिसत होते बरं का तानाजीराव, आता मग ते तसे दिसतात. पण मग दादा इथे कनेक्टिव्हिटी थोडी भीती असते. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने कास्टिंग होत राहतं. आता हा झाला पहिला भाग की लुक टेस्ट. पण त्याच्याही अगोदरचा जो भाग येतो तो म्हणजे शिवरायांप्रतीची निष्ठा. आता हा खरंच अभ्यासाचा भाग आहे. मी खरंच सांगतो तुम्हाला, कदाचित असा प्रश्न पडेल की तुम्ही ह्या ज्या भावनिक गोष्टी या तांत्रिक ठिकाणी का बोलताय, की फिल्म मेकिंग हे तंत्र आहे, ते यंत्रावर चालणारी कला आहे. कॅमेराच पहिले यंत्र येतं, त्याच्याशिवाय फिल्म मेकिंग होऊ नाही शकत. तर या तांत्रिक ठिकाणी आपण भावनिक गोष्टी का बोलतोय. पण मी याच्याकरता तुम्हाला असं सजेस्ट करेन की माजिदींचे सिनेमे पहा. म्हणजे मी कायम असं विद्यार्थ्यांना जिथे जिथे शिकवतो तिथे सांगतो की त्या म्हणजे कॅमेराने केलेल्या कविता आहेत. तर त्या फ्रेममध्ये ती भावना आली पाहिजे. आणि ही भावना छत्रपतींच्या विषयीच्या निष्ठेची ही जर कलाकाराच्या मनात नसेल तर ती चेहऱ्यावर उमटत नाही. क्या बात, किती मस्त. मला एकच वाक्य बोलायचं आहे पुन्हा अजय का याच्यावर. एखादा वर्ग असतो आणि त्या वर्गात समजा 5वीचा वर्ग आहे, त्याच्यात एक मुलगा पहिला येतो, मग त्याला बक्षीस मिळतं. मग 6वीत पण तोच मुलगा पहिला आला तर त्याला बक्षीस द्यायचं का नाही? द्यायचं ना. म्हणून पण तुम्ही पावनखिंड मधलं बाजीप्रभू देशपांडेंचं पोस्टर आठवा. हो. आणि तो ज्या पद्धतीने चाल म्हणतो ते आठवा, बरोबर. आणि आता इथे त्याचा लुक बघा. मग हा अत्यंत हुशार विद्यार्थी जर पहिला येतोय तर आम्ही काय करणार? ऑडियन्स मधला पुढचा प्रश्न घेऊया. मृणाल ते एक चिठ्ठी काढा. दीपक राजपूत. जय शिवराज सभी को। सर मैं देवभूमि उत्तराखंड से बिलोंग करता हूँ। तो हमारे स्ट्रीट एरिया में वीर शिरोमणि महाराणा प्रताप जी और वीर छत्रपति शिवाजी महाराज जी की बहुत बड़ी प्रतिमा है वहाँ पर। वो भी देखना चाहते हैं आपकी मूवीज़, तो वो कैसे देखेंगे आपको? पर जो रोल प्ले हुए हैं ट्रेलर में से ही पता चल जाता है, जो उसमें दिखता है एक्सप्रेशन जो किए है बहुत अच्छे। मतलब ज़रूरत नहीं है वैसे हिंदी में अगर कहो भी तो मतलब वैसे ही बंदे देख सकते हैं उसको। इतना अच्छा रोल प्ले किया है सबने कि मतलब एक्सप्रेशन से ही पता चल जाता है कि वीडियो में मतलब मूवी में क्या पता चल रहा है। पर अगर उसको हिंदी में भी अगर वो हो ना तो बहुत अच्छा लगेगा और पूरे समस्त भारत में ये मतलब बहुत अच्छी चलेगी मूवियाँ जो आपने बनाई है। और सर मेरे दोस्त जब भी स्टोरी लगाते हैं ना तो राजाला जो आपका गाना है ना वो बहुत लगाते हैं, वो वहाँ पे बहुत चलता है ये गाना वहाँ पे। हाँ और कभी भी प्रोग्राम में हम लगाते हैं, सबसे पहले जय शिवाजी जय भवानी के नारे हम लगाते हैं सर। क्या बात है। कभी प्रोग्राम आपको बहुत बहुत धन्यवाद। हिंदीत विचारलं म्हणून हिंदीत उत्तर देतोय. तर
इस फिल्म का सूबेदार का डबिंग हिंदी में शुरू है और वो हालांकि थिएटर में रिलीज़ नहीं होगी क्योंकि उसका इकोनॉमिक्स थोड़ा अलग हो जाता है, लेकिन हम इस बार, क्योंकि ये बहुत सारी कमेंट्स हमें मिल रही हैं, बहुत सारे संदेश हम तक पहुंच रहे हैं कि हिंदी में क्यों नहीं, हम देखना चाहते हैं। ये महाराष्ट्र की स्टोरी, या ये सिर्फ महाराष्ट्र की धरोहर नहीं है छत्रपति शिवाजी महाराज, ये तो पूरे भारत की धरोहर है, तो हम भी उन्हें देखना चाहते हैं, जानना चाहते हैं। तो इस बार हम ये प्रयास कर रहे हैं कि OTT प्लेटफॉर्म पे हिंदी भी डबिंग आपको सुनाई दे, ताकि ये सारी चीज़ें पूरे देश में फैले छत्रपति शिवाजी महाराज के बारे में। क्या बात है, वेरी नाइस। और एक इसके साथ साथ एडिशन, अब ये फिल्म सिर्फ महाराष्ट्र में या सिर्फ भारत में नहीं, 6 कंट्रीज़ में, 6 countries are going to watch this film together. It is going to release on 18th, the same day, in 6 countries in the world. ओके, सो अजय दादा, तानाजी मालुसरे आधी तू साकारलीस, त्याच्यानंतर पावनखिंड सिनेमा आला आणि आता पुन्हा एकदा तानाजी मालुसरे. अब जसं मी मगाशी म्हणाले, अभ्यास तर झालाच होता, एका भूमिकेतनं निघून आपण दुसऱ्या भूमिकेत गेलो, आता परत त्याच भूमिकेमध्ये. जेव्हा तानाजी मालुसरे तयार झाले, तो गेटअप झाला आणि सगळं तयार झालं आणि आता पहिला दिवस आहे शूटिंगचा, काय सगळं सुरू होतं परत पहिल्यापासून ABCD? तसं नाही, स्क्रिप्टवरती जास्त काम केलेलं असतं. कारण जेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली पूर्ण, त्याला बाउंड स्क्रिप्ट आपण म्हणतो, तयार, तर ती आधी एक 4, 5, 6 वेळा 10 वेळा वाचली जाते माझ्याकडे. आणि मग माझंही एक आपल्या प्रत्येकाचं एक व्हिज्युअलायझेशन असतंच ना. आपण पुस्तक वाचताना व्हिज्युअलाइज करतोच ना, हा इथे डोंगर म्हणजे ते असे डोंगर असतील. प्रत्येकाच्या मनात येणारा डोंगर वेगळा असतो, पण डोंगर म्हणलं तर काहीतरी व्हिज्युअलाइज करतो आपण. तर तसं मला की हा सीन असा कदाचित करेल बरं का, तर जे मला वाटतं ते मी फक्त त्याच्याशी क्रॉस चेक करून घेतो की हे असं असं आपण करणार आहोत का, काय तुझ्या डोक्यात काय. तर त्याप्रमाणे आम्ही ते सीन्स तसे डिझाईन केले आहेत. कारण की तो म्हटला तसं की एक वेगवेगळे लुक ते सुद्धा कॅरीच करायला लागतात, त्याच्याप्रमाणे आवाज बदलायला लागतो, त्याच्याप्रमाणे बॉडी लँग्वेज बदलायला लागते. त्यामुळे जसे तुम्ही आत्ता आहात तसे 40शीत नसायला पाहिजे, तो बदल घडला पाहिजे, असायला पाहिजे ना. एज इज जस्ट अ नंबर. नाही, एज इज अ नंबर, पण फिजिओलॉजिकल चेंजेस काहीतरी होतात ना तुमच्या, बरोबर. तर त्याप्रमाणे तुमचा आवाज सुद्धा बदलतो ना. 18व्या वर्षीचा तुमचा आवाज हा तुमचा 35शीत नसतो, तो 60व्या वर्षी तोच नसतो. तर त्याचा, बिकॉज आय एम ऑल्सो ट्रेंड क्लासिकल सिंगर, मला पिच कळतो बरोबर की इथे कुठल्या पट्टीत बोललं तर जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि मग ऑब्व्हियसली दिग्पाल ऑल्सो अंडरस्टँड्स म्युझिक फंटॅस्टिकली वेल, त्यामुळे ते आमचं एक वेगळं बोलणं होतं. दिस इज एस्पेशली फॉर डबिंग, की जेव्हा इथे हा आवाज वापरू का हा आवाज आपण ट्राय करूयात. तर हे सगळं करता म्हणून ना ती पूर्णपणे एक कलाकृती घडताना ती अजून आपण चिझल करतो ना एखादी मूर्ती घडवताना, की हे अजून असं छान कसं वाटेल, अजून छान कसं वाटेल. बेसिक मुद्दा असा आहे की मला ते कन्व्हिन्स करायचं आहे ऑडियन्सला, की जसं तू म्हणलीस की पावनखिंडनी वेळ लागलं, का लागलं, कारण की लोकांना रिलेट झाले की हेच ते बाजी प्रभू देशपांडे. तर माझं फक्त ऐतिहासिक पात्रांच्या बाबतीत नाही, नट म्हणून माझा असा प्रयत्न असतो की हाच तो माणूस आहे बरं का. म्हणजे इवन इफ आय डू अ विलन, हाच असणार आहे तो, असंच वाटलं पाहिजे, तर आय एम अ गुड ॲक्टर असं मी समजतो. त्याच्याशिवाय नाही होत ते. त्यामुळे पुन्हा करताना येस डेफिनेटली तू म्हणतेस तसंच की पुन्हा पहिल्यापासनं मी लिहून काढतो. आणि माझ्या कॅरेक्टर्सबद्दल तर मी तानाजीरावांबद्दल जे पॉईंट्स लिहून काढले होते ते मी पुन्हा एकदा फॉलो करायला लागलो त्या सीन्समध्ये गेल्यानंतर. आणि काही सीन्स ते त्यांनी जे लिहिलेले आहेत ते अफाटच आहेत, ते ऑल परफॉर्मन्स ओरिएंटेड सीन्स, ते करायला तर मजाच येते. आणि म्हणून कदाचित असं होतं की इवन इफ आय गेट अन अपॉर्च्युनिटी किंवा विचारणा झाली की तुम्ही असं आम्ही ऐतिहासिक करतोय, कराल का, सो आय टेक माय टाइम टू डिसाईड. कारण की जी कम्फर्ट लेवल, जो कॉन्फिडन्स इथे आहे, हा तो मला जर नाही मिळाला ना तर असं होतं की नट म्हणून मी ऍक्च्युली आय एम वेस्टेड. पण स्क्रिप्ट जरी आधीपासून माहिती असली तरी सेटवर डिस्कशन पण तुमचे खूप हाय लेवलचे होतात असं मी ऐकून आहे, की सीन बद्दल म्हणा किंवा एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल
खूप प्रकारचे डिस्कशन्स हे सेटवर होतात. जसं तू आत्ता म्हणालास की दिग्दर्शक उत्तम असेल की सगळं सोपं असतं, ते डिलिव्हर तितकं होतं. जेव्हा दिग्दर्शक ब्रीफ करतो एखादा सीन म्हणा किंवा एखादा डायलॉग म्हणा किंवा जे काही असेल ते किती वेळात कलाकारांपर्यंत पोहोचतं? पटकन पोहोचतं का तुम्ही स्वतःचा वेळ घेता? काय असतं? आपण मृणाल ताईंपासून सुरुवात करूया. दिग्पालच्या स्क्रिप्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा धडकी भरते ती भाषेची, की हा काय काय शब्द काढणार आहे. त्यांनी पुष्कळ वेळा उल्लेख केला माझ्या आजोबांच्या कादंबऱ्यांचा. अनेक शब्द त्यातले असतात पण ते मला आठवत नाही, ते त्याला आठवत असतं, त्याला पाठ असतं. आणि ते शब्द आपल्या सरावाचे शब्द नसतात. आत्तासुद्धा मला थोडीशी मधनं धास्ती वाटते की खूप मराठीचा डोस होतोय तुम्हाला बहुतेक. कारण आपण एवढी मराठी रोज बोलताना वापरत नाही. आणि ही त्या काळाशी जवळीक दाखवणारी मराठी आहे. त्याच्यामुळे त्याचा सराव होणं, ते शब्द तोंडात बसणं, आणि नुसतं तोंडात बसणं म्हणजे भाषण नाही द्यायचं तिथे जाऊन आपल्याला, एक्सप्रेसिव्हली ते शब्द लोकांपर्यंत पोहोचवणं, जे तुम्हाला कळले पाहिजेत. सिनेमा हा सगळ्या लोकांना समजला पाहिजे असं माध्यम आहे, तरीही ती भाषा वापरणं हा एक खूप मुद्दा असतो माझ्यासाठी तर नक्कीच असतो. आणि मी दिग्पालचे सगळे संवाद आधी माझे बघते की बापरे मला कुठे कुठे प्रॉब्लेम होणार आहे, ते मी आधी सर्कल करते, मग ते पाठ करते. तरी चुकते कधी कधी, पण तरीसुद्धा भाषा अशी वापरली जाते याचं मला फार कौतुक वाटतं दिग्पालच्या बाबतीत. आणि मगाशी मी जो मुद्दा सांगितला तो पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करायची त्याची जी वृत्ती आहे प्रत्येक कॅरेक्टरला. म्हणजे मला आता असं नाही, मी आता 5वा चित्रपट मी जिजाऊ आईसाहेब म्हणून करते, आधी मी राजाशिव छत्रपती केलंच आहे, असं मला कधीही सेटवर जाता येत नाही, विच इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे तसं तो होऊच देत नाही. किंवा चिन्मयला सुद्धा की मी आता प्रत्येक सिनेमातच शिवाजी महाराज आहे, आता काय आम्हाला सांगणार, असं नाही. प्रत्येक वेळेला चॅलेंज असतं, प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे आपल्याला हे वाचायला पाहिजे, हे ब्रश करायला पाहिजे आपलं नॉलेज, आणि ती एक वेगळी संधी असते. त्यामुळे या सेटवर जायला नेहमीच आनंद होतो. दादा, मला पण भाषेचं जास्त महत्त्व वाटतं. आणि एस्पेशली ह्या सिनेमाबद्दल बोलायचं तर मावळी बोली बोललेलो आहे मी. सो डायलेक्ट म्हणायचं ना त्याला. सो मराठीच आहे पण मराठीचा डायलेक्ट आहे, लहेजा आहे. म्हणजे एका सीनमध्ये महाराज उभे आहेत आणि तानाजीराव एंटर होतात फ्रेममध्ये आणि ते म्हणतात बलिवलत राज. तुम्हाला कळलं ना. आता तुम्हाला मावळी येते का? नाही. पण मी काय म्हटलं याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, हे माझं काम आहे. बरं, त्यात माझे इमोशनल सीन्स पण आहेत, आरडाओरडा पण आहे, पण सगळं मावळीत नाही, हां. पण प्रत्येक शब्द तुम्हाला, भावना त्या शब्दाच्या मागची तुमच्यापर्यंत गेली पाहिजे. मला बोलवलंत का राजे, हे सुद्धा आहेच ना, पण नाही. मग मजा काय आहे त्या भाषेत? बलिवलत राज. तर ही सगळी, हा जो भावनांचा आणि भाषेची जी गंमत आहे ना, ती सगळ्यात जास्त आहे. आणि मग तिथे काही अडचण आली की ऑब्व्हियसली सेटवरती खूप डिस्कशन होतं. आणि त्या बाबतीत आहे म्हणजे की तो ओपननेस, की कदाचित, कारण की खूप सारे, इज द कॅप्टन ऑफ द शिप, खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोक्यात चालू असतात. त्यामुळे आमच्या कोणाच्याही लक्षात जर काहीतरी आलं जे कदाचित त्याच्या नाही लक्षात आलेलं, तर ते आम्ही देतो आणून त्याच्या लक्षात, की हे बघ तू. आणि त्याचा विचार झाला असेल तर तो खाटकर म्हणतो हो मला माहिती आहे. सो वी आर क्लिअर. आणि हे फक्त कशासाठी असतं, एकच गोष्ट, हे चांगलं व्हायला पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे इट्स नॉट की तुला हे कळलेलं नाही असं नाहीये. येऊन आपली फिल्म ही चांगलीच झाली पाहिजे. म्हणजे कित्येकदा मी ऍडिशन करतो, म्हणजे कित्येकदा असं होतं जे अजय दादा बोलला की खूप क्राऊड असतो सेटवरती, म्हणजे 200 जणांना एकत्र डिरेक्ट करायचं असतं वगैरे, आणि त्यावेळी लक्षात असतं पण ते सुटून जातं, अशा गोष्टी घडतात. आणि त्यावेळी इतकं छान वातावरण असतं सेटवरती. म्हणजे प्लीज, मी सरांनाही म्हणलं राव सर की तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन या सेटवर पुढच्या वेळेस, त्यांना बघू द्यात आम्ही कशा पद्धतीने काम करतो आणि काय करतो. तर म्हणजे जो आपण आत्ता खूप आवडीने बघणार आहोत सीन, शपथ घेतात तानाजीराव मालुसरे की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, तर त्या प्रसंगामध्ये ते सगळं छान वातावरण तयार झालं होतं. आणि माझी पद्धत अशी आहे की मी नाटकासारखा अख्खा सीन
सगळेजण पाठ करतात आणि परफॉर्म करतात. तो जो ती जी स्पॉन्टेनिटी येते, प्रत्येकाच्या रिॲक्शन्स मिळतात. मल्टीकॅम कधी कधी शूट करतो, कधी कधी रिॲक्शन्स लक्षात ठेवून की ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला कलेक्ट करायच्यात असं शूट करतो आपण. तर हे सगळं करत असताना डोक्यातनं निघून जातं की, कारण मी पण रंगून जातो कधी कधी. म्हणजे मी मॉनिटरवर बघता बघता मला कधी कधी कट म्हणायचं पण भान राहत नाही, इतकं सगळं. कारण ब्रिलियंट कधी-कधी कलाकार आहेत, हे ऐकून मला फार छान वाटलं. ऐकून खूप छान वाटलं की मला. ब्रिलियंट कलाकार आहेत सगळे. आणि मग तो परफॉर्मन्स बघत बसावा असं वाटतं कधी कधी. आणि मग असं ह्याच्यामध्ये काही वेळा सुटून जातं. तो जो प्रसंग आहे त्याचं स्पेसिफिकली सांगायचं कारण असं की मी कायम मला त्या इन्स्टिट्यूटमध्ये असायला आवडतं आणि असते ती माझ्याबरोबर, की तो सीन सगळा शूट झाला आणि अजयदादांनी तोड परफॉर्म केला तो सीन सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पायाला जवळजवळ 2 इंचाची जखम होती. अंगठा आणि पहिलं बोट याच्यामध्ये फाटला होता पाय त्याचा ॲक्शन करताना. आणि तसा तो परफॉर्म करत होता. त्याला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. ह्या एका ॲक्शननी रक्ताचं थारोळं व्हायचं सेटवर. तसा तो परफॉर्म करत होता. आणि त्या सगळ्या ह्याच्यात तो खूप जबरदस्त सीन झाला. सगळे भारावलेले होते आणि मी म्हटलं की चला मिळाला सीन, आता क्लोजअप करूया, विषय संपला. आणि ताईंनी मला हळूच बोलवलं, तानाजीराव हसायला नको आहेत काही ते. आणि बरं ह्याचं अजयदादाला वाईट वाटत नाही ना मला वाईट वाटतं, कारण हे सगळं एका वेगळ्या मिशनसाठी चाललं आहे, की जे पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचे भाव या वीरांचे, की हसत हसत बलिदान केलं ना त्यांनी. मग शपथ घेताना तो माणूस फक्त वीरश्रीनी शपथ घेईल का? आणि मग मी विनंती केली अजयदादाला, त्याला खूप त्रास होत होता, पण विनंती केली की हे आपण परत करूया का, मला हे माझ्याकडनं मिस झालं. आणि ताईंनी लक्षात आणून दिले की हसणं तुझं मिस झालं ह्याच्यामध्ये, फक्त वीरश्री आहे. आणि त्यांनी त्याही परिस्थितीत तो सीन परत शूट केला आम्ही. तो अख्खा 2 मिनिटाचा सीन आहे. तर पण दादा कसा झालाय तो सीन? कारण एवढं पायाला लागलं असताना एक टेक आपण दिला, परत आणखीन एक टेक द्यायचा विथ स्माइल. काय होतं सेटवर? मी सांगितलं खरं, पण नंतर लगेच जीप चावली, कारण त्याची अवस्था बघवत नव्हती ग. म्हणजे 2 दिवस आम्ही शूट करत होता, तो कसा तो पाय ओढत एवढा सुजलेला पाय घेऊन चालत होता. पुन्हा एकदा त्याला आपण एक शॉट करायला सांगतो, याचं मला पण बर्डन आलं होतं. आणि मला वाटलं होतं रागवतोय बहुतेक. पावनखिंड मधला अवतार त्याचा बघितल्यानंतर मला वाटतं तो खूप रागीट असेल म्हणून. नाही ते घडलं, कधी होत नाही असं, पण आय डोंट नो की ती इंजुरी कशी झाली. इट वॉज अ व्हेरी हेवी फायटिंग सिक्वेन्स आणि ते घडलं. त्यानंतर मला माझा एक शाळेतला सिनियर आहे, इज अ व्हेरी व्हेरी लीडिंग ऑर्थोपेडिक सर्जन इन संचेती हॉस्पिटल. तर त्यांनी मला सांगितलं आणि आधी बोलणी खाल्ली, कारण मी त्या झोनमध्ये आम्ही गेलो की आम्ही फारसा विचार नाही करत. ते लागलं आणि तो फाईट सिक्वेन्स करायचा होता. तर मी तिथं सेटवरती एक डॉक्टर असतो आमच्याकडे, तो मला तिथं बरं ते रक्त थांबायलाच तयार नाही जेव्हा ती जखम झाली तेव्हा. मी म्हणलं, आणि फाईटच्या मूडमध्ये होतो ना, तर तो म्हणला हे सुचर करायला लागेल, स्टिच करायला लागेल दादा. म्हटलं गप्पा स्टिच बिच हळद आण म्हणलं पहिली. तर स्पॉट बॉय गेला आणि अशी पेपर कपमधनं हळद घेऊन ती सगळी घातली, त्यात बांधून टाक म्हणलं पाय. असं म्हणून मग आम्ही कंटिन्यू केली फाईट. पण तसे 4 दिवस काढल्यानंतर जेव्हा मी म्हटलं नको जाऊ दे, एकदा दाखवूयात काय. आणि माझ्या डॉक्टरला दाखवल्यावरती तो म्हणला की हां हे वरनं जरा झालंय हील. आणि काय त्याला दुसऱ्या क्षणी आलं, त्यांनी त्याच्या नाईफनी ते ओपन केली जखम. आणि म्हणलं आतमध्ये सगळं बघ, ते इन्फेक्ट होतीये सगळी जखम, पाय अख्खा इन्फेक्ट नाही का होणार, एक स्टिच करायला. म्हणलं शूट करायचं, असं कसं करून चालेल. त्यांनी डेट्स बुक केल्या होत्या व्हेन्यूच्या आणि इट वॉज ओनली फॉर 4 days. तर त्यामुळे मी म्हटलं हे करायलाच लागणार आहे. म्हणलं ठीक आहे स्टिच करा. आणि मी संचेतीत स्टिचेस घातले आणि तिथनं मी डायरेक्ट लोकेशनला गेलो. आणि म्हणलं नाही, कारण जे आम्ही रडत नाही, पण जी फॅक्ट आहे की नाही 4 दिवसाचं नुकसान म्हणजे गेले ना 50 लाख रुपये. बरोबर. तर काय करायचं? म्हणलं नाही, सीन्स आहेत ना आपण ते करूयात. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी त्या बरहुकूम त्या सीन्सची त्याच्या डोक्यातली जी रचना होती ती बदलली, की सो दॅट आय डोंट हॅव मोर एफर्ट्स टू बी टेकन टू एक्झिक्यूट द सीन. जितका तो सिम्पल करता येईल किंवा मोमेंट्स थोड्या कशा कर्टेल करता येईल, तरीही तो क्रिएटिव्ह कसा राहील याचा पूर्ण त्यांनी विचार करून त्यांनी ते केलं. आम्ही चाफे चिठ्ठी आली फायनली, इथली चिठ्ठी आली. तर माझा सर अजय सरांना होता
की सर जेव्हा आपण लाईक तुम्ही कुठल्याही रोलसाठी सिलेक्ट होता त्यानंतर तुमचा जो रोल राहतो तो कठोर असतो किंवा कुठे नरम मन राहतं तुमचं, तर त्यासाठी तुम्हाला बरेचसे सीन ॲक्शन राहतात, त्यामध्ये तलवार वगैरे चालवायची राहते. यासाठी तुम्हाला कुठली वेगळी ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागती का कसं? हो, मला थोडंसं 2018ला जायला आवडेल, कारण की आय स्टील रिमेंबर अँड आय रिमेंबर दॅट डे फॉर एव्हर. दिग्पालने जेव्हा पहिला फर्जंद चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी असं मनाशी ठरवलं होतं की आपण ह्याच्यात ऑथेंटिक मराठा वॉरफेअर दाखवायचं. तर त्याच्यासाठी प्रत्येक जे वीर आहेत सिनेमांमध्ये येतात, इन्क्लुडिंग द हिरो आणि सगळेच अँड द विलन्स ऑल्सो, तर त्यांना ते शस्त्र चालवता आली पाहिजेत. तर तेव्हापासनं आजपर्यंत ते आमचं पॅटर्न तो चालू आहे की प्रत्येक चित्रपटाच्या आधी आमचं एक वेपन ट्रेनिंगचं वेगळं वर्कशॉप होतं, ज्याच्यात एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबिलिटी आणि ॲक्च्युअल जे हत्यार तुम्हाला त्या ह्याच्यात चालू आहे. आता ह्यासुद्धा चित्रपटात तुम्ही बघितलं तर नॉर्मली ह्याला धोप असं म्हणतात, या तलवारीला स्ट्रेट तलवार आहे, त्याला वक्र धोप असंही म्हणतात, जी कर्व्ड असते त्याला, पण या तलवारीचा प्रकार धोप. आता स्ट्रेट तलवारीने ह्याच्या आधी मी कधीही फाईट सिक्वेन्स केलेले नव्हते, तर ती तलवार त्याची डमी म्हणजे ती हातात घेऊन त्याचे वेगळे काय हात असतात ते सगळं ते इट्स अ काय म्हणूया त्याला प्री तयारी, सिनेमाच्या पूर्वीची तयारी आम्ही हे 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने करतो. आणि कारण की असं उठलं आणि ॲक्शन केली असं होत नाही किंवा ती तितकी कन्व्हिन्सिंग होत नाही, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस आणि रोज त्याचा एक होमवर्क घरी जाऊन की आपल्याला हे अचीव केलं पाहिजे. आणि फाईट्स सिक्वेन्स जे डिझाईन झालेले असतात ते जास्तीत जास्त छान कसे दिसतील, तर त्याच्यासाठी एव्हरीवन, तो फर्जंदचा दिवस मला आठवतोय म्हणजे पहिली एक जी सिद्धन पोझिशन असते, जो स्टान्स आहे, बेसिक स्टान्स आहे वॉरफेअरचा, तो करताना दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे नट आले तर सगळ्यांच्या मांड्या दुखत होत्या, कारण की त्या पोझिशनमध्ये उभा राहायला लावायचं त्या स्टान्समध्ये, कारण दॅट इज द बेसिक थिंग ना. ते तुम्हाला उभाच नाही राहता आलं तर लढणार कुठे तुम्ही. तर त्या उभं राहण्यावरूनच मला तो दिवस असा आठवतो पहिला फर्जंदचा, की प्रत्येक जण ते केलं पहिल्या दिवशी सगळ्यांनी उत्साहाने आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची पाय. पण आता 5व्या चित्रपटापर्यंत येईस्तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी ट्रेन झालेलो आहोत, पण तरीही प्रत्येक चित्रपटाच्या आधी ह्या चित्रपटात आपल्याला कुठलं शस्त्र चालवायचं आहे. आता पावनखिंडमध्ये द्विहस्ती खड्ग, तर ते एक वेगळं ट्रेनिंग, किंवा दांडपट्ट्याचे हात वेगळे असतात, तर हे सगळं शिकायचंच प्रत्येक वेळी. म्हणून तो म्हणला मगाशी की आम्ही विद्यार्थी आहोत, प्रत्येक चित्रपटाला आता काय हे आपण एका ॲज अ स्टुडंट आम्ही सगळेजण त्याला विचारतो, सांगतो, त्याप्रमाणे ते एक्झिक्यूट करतो. हां, मी तेच म्हणणार होते की ह्याचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर फर्जंदपासूनचे राजश्री मराठीवर आहे ट्रेनिंगचे, तुम्ही ते नक्की बघू शकता. तितकंच आपलं प्रमोशन राजश्री मराठीचं एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहेत. एक छोटा प्रश्न होता की आपण बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये बघतो की जे ॲक्टर राहतात त्यांचे जिम वर्कआउट राहतात, 6 पॅक ॲप्स राहतात वगैरे असे राहतात, ते जेवढे कणखर दिसत नाही तेवढे तुम्ही दिसतात सर, की लाईक तुम्ही एकदम नॅचरल बॉडी दिसतात. आणि खरं बोलायचं तर सर मी तुम्हाला आयडल मानतो, की लाईक जी तुमची बॉडी आहे तशी मला फिजिक हवी आहे. तर व्यायाम माझ्यासाठी आय बिलीव्ह इन अ फिलॉसॉफी ऑफ एक्सरसाइज, की एक्सरसाइज किंवा ज्याला लोक हल्ली खूप बोकाळलाय तो शब्द म्हणजे डायटिंग, तर डायटिंग असं काही नसतं, इट इज अ लाईफस्टाईल. कळलं का? म्हणजे मृणालताईकडे बघितलं ना तर शी हॅज ॲडॉप्टेड अ लाईफस्टाईल, ज्याच्यामुळे ती आज तशी आहे. सो माझ्यासाठी व्यायाम इज अ पार्ट ऑफ लाईफ. मी ज्यांच्याकडनं व्यायाम शिकलो, जे माझे सर आहेत अरुण दातार, ते आज 87 वर्षाचे आहेत, ते 1.5 तास वर्कआउट करतात. मग आपण कुठे आहोत हे आपण स्वतःला विचारावं. पण नुपूर, सगळेजण आता अनुभव शेअर करतात, काय काय मेहनत शेअर करतात. तुला जर असा वेगळा प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीचं टेन्शन होतं सुभेदार सिनेमा करताना? टेन्शन असं नाही, खरं तर मी म्हणेन की सेटवरती किंवा त्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा मीटिंग्सना जायचे, खूप छान वातावरण होतं, सगळीचकडे अतिशय पॉझिटिव्ह वातावरण. आणि जे सगळे म्हणजे काम करतात टेक्निकल टीम किंवा सगळेच जण
अतिशय सगळे असे झपाटल्यासारखे होते. म्हणजे एक मे बी टार्गेट किंवा एक ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होतं की हां, आता आपल्याला ऑन फ्लोअर जायला एवढेच दिवस आहेत आणि आता हे काम प्रत्येकजण आपापली जबाबदारी घेऊन ते करत होतो. आणि सेम पॉझिटिव्हिटी मला सेटवर सुद्धा जाणवली. वातावरण अतिशय छान होतं सेटवरती. असं कुठेच हां, आता म्हणजे सीन एक तर खूप काही काही हेवी होते किंवा अतिशय इम्पॉर्टंट होते, किंवा लग्नातला सीन जसं आत्ता दादा म्हणाला की खूप जास्त क्राऊड होता तिथे. त्या सगळ्या मॉबला म्हणजे सांभाळणं, त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेणं, तर ते खूप मोठं काम होतं. पण ते अतिशय छान पद्धतीने, अतिशय मला असं वाटेल प्रोफेशनली त्या सगळ्या गोष्टी तिथे होत होत्या. तर मला ॲज अन ॲक्टर असं कुठे जाणवलं नाही की मी ह्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करते आहे. तर दडपण असं नाही, कारण मे बी मला जेव्हा दादाने विचारलं फिल्मसाठी, तेव्हा पहिल्यांदा तर मी सगळ्या फिल्म्स आधीच्या बघितल्या होत्या, पण पहिल्यांदाच मी सोयराबाईंची भूमिका ह्या सिनेमात करते. तर मी सगळ्या आधीच्या मूवीज बघितल्या की कशा पद्धतीने ते काम केलं गेलेलं आहे, किंवा मी आज करते तर काही वेगळं नको वाटायला. तर ते थोडंसं वाटलं होतं मला की हां, हे आपल्याला करायचं आहे. पण जो एरा आपण दाखवत होतो म्हणजे शिवकालीन, आणि माझी जी सिरियल होती बाजी नावाची, ती पूर्ण त्याच काळातली किंवा त्याच एरामधली असल्यामुळे मला लँग्वेज रिलेटेड किंवा कॉस्च्युम किंवा ह्या सगळ्या गोष्टीत मी आधीपासून कम्फर्टेबल होते. मे बी म्हणूनच दादाने मला विचारलं असेल ह्या सिनेमासाठी. तर त्याचं कुठे असं वेगळं दडपण नव्हतं. पण नक्कीच एका बिग स्क्रीनवर आपण येणार आहोत आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचा म्हणजे ह्या शिवराज अष्टकातील एका पुष्पाचा आपण भाग आहोत, तर निश्चितच ते कुठेतरी दडपण मला जाणवलं. पुढची चिठ्ठी घेऊया दादा. जय पाटोळे. जय. जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. नमस्कार, मी जय भिवा पाटोळे. मी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शक या सरांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. काही नाही, एक प्रश्न विचारायचा आहे. बाकीच्यांना पण ओके संधी सर. द्यायची. हां. एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही उत्कृष्ट चित्रपट, फतशिकस्त, फर्जन, पावनखिंड, शेर शिवराज असे तुम्ही चित्रपट आमच्या दर्शकांच्या भेटीकाला आणले. तर ते चित्रपट आम्हाला हृदयस्पर्शी मोहून आणि भावून टाकले. तर हे चित्रपट करताना तुम्ही ही फील्ड दिग्दर्शक कशी निवडली आणि तुम्ही कसं पदार्पण केलं या फील्डमध्ये, हे तुम्ही फक्त सांगा. मला लहानपणापासून गोष्टी सांगायला आवडतात. शाळेत पण कथाकथनाच्या स्पर्धेत बक्षिसं मिळालीत. तर त्यामुळे गोष्ट सांगायचं एक नवीन आणि मोठं माध्यम म्हणून मी याच्याकडे पाहतो. आधी नाटक दिग्दर्शित करत होतो, जेव्हा एकांकिका स्वरूपात जेव्हा आपण सगळेच जण त्या पद्धतीने काम करतो, तर एकांकिका स्वरूपात तिची छोटीशी गोष्ट की तिथे कुठली गोष्ट सांगता येऊ शकते त्या फॉर्ममध्ये, त्या बजेटमध्ये, तिथपासून सुरू केलं. पण डोळ्यासमोर हे नक्की होतं की शिवाजी महाराजांच्या या 8 गोष्टी सांगायच्याच आहेत आपल्याला. आणि ना त्यालाच जोडून मला एक विचारावं असं वाटतं इथे की दर सिनेमामध्ये काहीतरी वेगळा तू प्रयोग करतोस. म्हणजे तो त्याच्या ट्रीटमेंट वाईज असू देत, तो त्याच्या टेक्स्चर वाईज असू देत, म्युझिक वाईज असू देत, वेगवेगळे प्रयोग होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वॉर सिक्वेन्स असतात, जे फाईट सिक्वेन्स असतात, ते कोरिओग्राफ केलेले असतात. इकडे एक छोटंसं मला म्युझिकचं उदाहरण द्यावं असं वाटेल. आत्ताच जे आले मराठे रॅप आलं. खरं तर साधारण एक प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक सिनेमा आणि त्याच्यामध्ये रॅप हे कसं काय. आणि जरी ते एक 4 ते 4.5 मिनिटाचं रॅप असलं तरी ऑब्व्हियसली नोईंग यू 1-1.5 वर्षाचा अभ्यास असणार त्याच्या मागे. सो असे प्रयोग करताना तुला कधी भीती नाही का वाटत की आपल्याला क्रिटिसिझम मिळेल किंवा आपला प्रयोग फसू शकेल किंवा तो हिटही होईल. सो असं कधी होतं का किंवा काय विचार असतो? प्रयोग करताना मी घाबरत अशासाठी नाही, कारण मला हे माहिती असतं की हा प्रयोग मी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही करत. 2 गोष्टी असतात की मराठी सिनेमामध्ये असा प्रयोग झाला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं मला वाटतं. दुसरी गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मला हे पक्क माहिती असतं की कुठलीही मीडियम मी निवडली, कुठलंही मीडियम मी निवडलं तरी त्याच्या थ्रू मला शिवाजी महाराजांची भक्तीच करायची. म्हणजे रॅपचं फ्युजन आहे, ते टोटल रॅप या पद्धतीचं गाणं नाही आहे, फ्युजन आहे. त्याच्यामध्ये संस्कृत गोष्टी येतात, आपली पारंपरिक लोकगीतातली संबळासारखी, दिमडीसारखी, चंड्यासारखी वाद्य वाजतात शेवटी, त्याची चुगलबंदी आम्ही त्याच्यामध्ये शेवटी वापरली. तर ह्याचं फ्युजन करून अल्टिमेटली काय करायचं आहे, मला शिवाजी महाराजांची भक्ती करायची. मला हे नक्की माहिती आहे की माझा भाव प्युअर आहे त्याच्यामधला, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यामुळं
तो जो भाव आहे त्याच्यात जर कुठे चूक झाली तर प्रेक्षक मला सांगतील कान पकडून की हे चुकलं तुझं, पुढच्या वेळी मी ते सुधारीन. मी जर त्याचा हिट करण्यासाठी म्हणून काही फॉर्म्युला पकडायला लागलो तर मग चुकत जाईन सगळीकडे. मला ते हिट होईल जर माझी भक्ती प्युअर असेल तर ती तिकडे रुजू होते रायगडावर आणि तिकडनं ते आपोआप सगळीकडे येतं. मग मला त्याच्यासाठी फॉर्म्युले नाही बनवायला लागत. म्हणून मग मी एक्सपेरिमेंट करू शकतो. म्युझिकमध्ये असेल, कॅमेरामध्ये असतील, फाईट सिक्वेन्सेस जसा अजय दादा म्हटला त्याच्यामध्ये ॲडिशन करतो. प्रत्येक वॉरियरची फायटिंग स्टाईल वेगळी आहे. फर्जनपासून तुम्ही नीट ऑब्झर्व करा. प्रयत्न केलाय, कदाचित काही ठिकाणी जमलं असेल, काही ठिकाणी नसेल जमलं, पण आम्ही प्रयत्न केलाय. कोंडाजी फर्जनची एक स्टाईल आहे तलवार चालवायची जी तानाजी मालुसऱ्यांची रिझेंबल करते, कारण कोंडाजीचे आयडॉल तानाजी मालुसरे आहेत, एका अर्थाने गुरु आहेत. तो त्यांना फॉलो करतो युद्धामध्ये. तसं प्रत्येक जणाचं आता जसं सूर्याजी मालुसऱ्यांचं आहे. फर्जनमध्ये सूर्याजी मालुसरे दिसले होते, कोणी नोटीस केलं का नाही मला माहीत नाही. निखिल लांजेकर माझ्या धाकट्या भावानी तो रोल केला होता, कारण तो उत्तम शस्त्र चालवतो, म्हणजे माझ्याहीपेक्षा उत्तम चालवतो. तर त्याच्या हातात गुर्ज आहे. ते गुर्ज ह्या सिनेमामध्ये फॉलो झालंय. आता गुर्ज हे शस्त्रच आपल्याला कित्येकांना माहिती नसतं. गदेसारखं एक मराठ्यांनीच तयार केलेलं, डिराईव्ह केलेलं शस्त्र आहे. तर ते जे शस्त्र आहे गुर्ज, ते त्या सूर्याजी मालुसऱ्यांनी वापरलेलं दाखवलं. त्याची एक स्टाईल आहे वापरायची. हा जो बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून तो दाखवायचा प्रयत्न आपण करतो. ते एक्सपेरिमेंट्स फार महत्त्वाचे वाटतात मला, कारण त्यांनी सिनेमा पुढे जातो, कथा वेगळ्या उंचीवर जाते आणि आत्ता तुम्हाला प्रत्यक्षात ते कळलं नाही समजा तरी सबकॉन्शियसली त्याचा परिणाम होतो. एखादा दिग्दर्शक म्हणेल की अरे मी काय लग्नाची कॅसेट बनवतोय का, मी कशाला लग्न दाखवू अख्खं. पण मला गंमत वाटली. एक खूप सुंदर गोष्ट आहे जी खरं तर त्याच्यात उलगडणारे पण मला वारंवार सांगावीशी वाटते, कारण त्याच्यात काही कमर्शियल नाही आहे. म्हणजे कमर्शियल असल्यामुळे मी जरा झाकून ठेवतो, तुम्ही चित्रपटात बघा असं नाही. 360 दिवे त्यांच्या घरामध्ये बनवले जातात प्रत्येक लग्नात. त्याची पूजा केली जाते आणि मग ओल्या धोतराने ते विझवले जातात एक फटका मारून. हे सगळं सिंहगडाच्या युद्धाचं प्रतीक आहे हे मला कळलं. 360 आपले मावळी वीर तानाजीरावांबरोबर धारातीर्थी पडले 500 पैकी. तर ह्या सगळ्यांचं स्मरण मालुसऱ्यांच्या घरामध्ये प्रत्येक लग्नात केलं जातं. केवढी मोठी गोष्ट आहे. हीच दाखवायला नको का? शहारा लागणार आहे ऐकताना. हे दाखवायला नको का? हे दाखवायला पाहिजे का नाही? इथे जर मी असं म्हणलं अरे माझं कमर्शियल कमी होतोय, माझा स्क्रीन टाईम कमी होतोय, मग त्याच्याऐवजी मी काहीतरी ड्रामा दाखवतो. केवढा ड्रामा आहे, साधी गोष्ट आहे, याची माहिती दिली मी. जेव्हा पुढच्या पिढ्या बघतील, आता या सिनेमाचं ते प्रेक्षकांच्या हवाली आपण करणारच आहोत 18 ऑगस्टला, की काय होईल ते प्रेक्षक त्याचं भवितव्य ठरवतीलच. पण ह्या जेव्हा कथा लोकांना कळतील, आता मालुसऱ्यांच्या घरातलं देवक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लग्नात देवक बांधतात आपले. आपण आपल्या सगळ्यांच्या घरामधली लग्न पाहिलेत, देवकच तलवार आहे त्यांचं, तलवारच बांधतात मुहूर्त मेढ रोवताना. काय सुंदर वॉरियर असण्याचं त्यांच्या घरातच आहे. ते त्यांच्या लग्नाच्या पासनं जे 16 संस्कार आपण म्हणतो तिथपासून चालू होतं. तर ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत का नको? तर ह्या गोष्टी आम्ही आणायचा प्रयत्न करतो. ते प्रयोग आहेत. आणि गाण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे देवदत्त बद्दल बोलावं तितकं कमी आहे, कारण तो दर सिनेमातनं काही ना काहीतरी एक वेगळं घेऊन आणि वेगळं सादर करायचा देवदत्ताचा आणि माझा आग्रह आहे हा की प्रत्येक सिनेमामध्ये एक तरी फोक बेस्ड रिअल फॉर्म आला पाहिजे. म्हणजे फ्युजन नाही त्यात. म्हणजे प्रत्येक पहिल्या सिनेमापासून आम्ही ते केलेलं आहे. जोगवा आणला, गोंधळ आणला, आता ह्या सिनेमामध्ये मरियाई बघायला मिळणार आहे. मरियाई तर लुप्त होत चालली आहे आपल्याकडे, पण मरियाईचं ओरिजिनल फोक फॉर्म शोधून आणला. मागच्या सिनेमामध्ये जी मुरळी केली आहे, तर ती मुरळी ज्या मुरळी संघाच्या अध्यक्ष आहेत सुभद्राताई, त्यांनी स्वतः आम्हाला मदत केली होती. आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. तर हा अभ्यास आणायचा प्रयत्न करतोय मी त्याच्यामध्ये. कारण हे मी जसं म्हणलं मगाशी की ते हिस्टॉरिकल डॉक्युमेंट असू शकत नाही, कारण त्याच्यात लिबर्टी असते. पण कल्चरल डॉक्युमेंट हे तुम्ही बनवूच शकता. ते 100% कल्चरल डॉक्युमेंट. अनुला वीर इकडे येस. नमस्कार, माझं नाव अनुला वीर. तर मला असं विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यकथा सांगणारे 8 चित्रपट, अर्थातच शिवराज अष्टक, तर त्यामध्ये सुरू असताना काय प्रॉब्लेम आले किंवा पुढे जाऊन येतील, आणि तुम्ही जर सिनेमातून तुम्ही इतिहास दाखवताय तर साक्षात जर छत्रपती तुमच्या समोर आले तर तुमची
रिॲक्शन काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल. फार आवडला मला हा प्रश्न, खूप आवडला, खूप आवडला. राजे कधी समोर आले तर आपण थोडं ट्विस्ट हवं तर करूया. राजे जर कधी समोर आले दादा, काय बोलशील त्यांच्याशी तू सगळ्यात पहिले, काय सांगशील त्यांना? काय बोलणं फुटेल का? बोलणं फुटेल का पहिली गोष्ट. म्हणजे तो जो इतका महान आत्मा आहे खरं, की त्याचं दर्शन होणं देवदुर्लभच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर तो समोर येणं या कल्पनेनेच अवघड होतं. पण शिवराज अष्टकाची निर्मिती करत असताना जे 4 चित्रपट, आत्ता 5 चित्रपट आम्ही केले, वारंवार अनेक अडचणी आल्या. जसं तुम्ही विचारलं तसं खूप अडचणी आल्यात, की त्या अडचणी अशा वाटाव्यात की आता संपलंय सगळं, आता काही होणार नाही. आणि अशा वेळी कुठल्या ना कुठल्या रूपात, मग निसर्ग असेल, माणूस असेल किंवा काय, या कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये शिवाजी महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणजे इतकं सोपं उत्तर आहे त्याचं, की जसं फत्तेची कस्त करत असताना भर उन्हामुळे आदल्या दिवशी घोडे उधळले, 22 घोडे होते, ते 22च्या 22 घोडे उधळले. तुम्ही विचार करा, 1 हॉर्स पॉवर आपण म्हणतो, तर 22 हॉर्स पॉवर होती तिथे. अक्षरशः पळालो आम्ही सेटवरती. म्हणजे त्यातल्या ज्या आमच्या महिला सहकारी होत्या सगळ्यांना व्हॅनिटीमध्ये टाकलं. आंबा घाटातली गोष्ट आहे. आणि असं पण नाही की आम्ही प्लेन्सवर होतो, कुठे घाटात होतो, आंबा घाटात. पलीकडे दरी होती मोठी आणि तिथे आम्ही चेहरा अख्खं युनिट पळत होतं. त्यातल्या ज्या सगळ्या आमच्या महिला सहकारी होत्या त्यांना व्हॅनिटीमध्ये आम्ही टाकलं, कारण घोडे उधळले होते रितसर. गाड्यांना लाथा मारत होते वगैरे वगैरे. आणि असा याच्यात तो सगळा गदारोळ सांभाळताना अख्खं युनिट डिस्टर्ब झालं, शूटिंग झालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही असं, आता सगळं ते घर कुटुंब असल्यासारखं आहे. तर मी सगळ्यांशी बोललो की आता बरं, मराठीला नुकसान परवडत नाही एका दिवसाचं, कारण जवळजवळ 12 ते 17 लाखाचं एक दिवसाचा एक्सपेंडिचर असतो. तर ते करत असताना आता गेला एक दिवस वाया, म्हणजे 12 लाख रुपये वाया गेले. ते आणायचे कुठनं? प्रोड्युसरला काय सांगू मी, घोडे उधळले. तर तसं नाही सांगू शकत मी. तर म्हणून मग दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना विश्वासात घेऊन म्हटलं की आपण काय करूया, सगळ्यांनी परत पहाटे लवकर जाऊया, आपण लवकर आवरूया आणि शूटिंग सुरू करूया, जे काय असेल ते. आणि त्या हिशोबानेच राहत होतो कोल्हापुरात, आंबा घाटात जायचं होतं म्हणून 1.5 तास आधी निघायचं, म्हणून 4 वाजता निघालो पहाटे. 5:30ला सगळे रेडी आणि 11 वाजेपर्यंत धुकं. 4 फुटावरचं दिसत नव्हतं. शूटिंग ॲक्शन सिक्वेन्स शूट करायचा, कसं शूट करणार? मग काही नाही, मग अजय दादाच होता शेजारी माझ्या. अडचणी म्हणजे धुकं, म्हणजे तुम्हाला असं वाटेल थंडीत शूट करत होतो. 3 मे तारीख होती मला लक्षात. हां, म्हणजे त्या दिवशी धुकं, म्हणजे परीक्षा बघितल्यासारखं. आणि अजय दादा आला आणि आपल्या सेटवरची ती शिरस्ता आहे की शिववंदना करतो आपण, महाराजांच्या मूर्तीची पूजा सकाळी आणि संध्याकाळी, किंवा नाईट शिफ्ट असेल तर संध्याकाळी आणि सकाळी असं करतो. तर अजय दादा आला, म्हटलं की आपण शिववंदना तर करू, मग बघूया. म्हटलं चला, सगळ्यांना बोलवलं युनिटला. पहिल्या त्या श्लोकाच्या वाक्याबरोबर उन्हाची तिरीप आली, पुढच्या 5 मिनिटात धुकं गेलं. किती मस्त. आणि खोटं वाटेल पण ते 2 दिवस सोडून अन्य दिवसातल्या 2 सीनचं शूटिंग झालं त्या दिवशी. म्हणजे भर चल, हा झाला की हा झाला की हा झाला की हा झाला की असं करत करत अरे सगळं संपलं शूटिंग, अजून 2 तास बाकी आहेत, अजून 2 सीन करून घेऊया, असं शूटिंग झालं त्या दिवशी. असं अनेक वेळा शिवाजी महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. आता याला आपण प्रत्यक्षात नाही, आता हा अनुभूतीचा आणि विश्वासाचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. कोणी म्हणेल की हा ठीक आहे, त्या दिवशीचा योगायोग होता, आम्हाला नाही वाटत, कारण आम्ही हा वारंवार घेतो अनुभव. अनेक अडचणी येतात आणि त्यावेळी ती जी प्रेरणा मिळते तेव्हा जाणवतं की कुठेतरी उभे आहेत बरं का, कुठेतरी आहेत. अक्षरशः शेर शिवराजला आलेला अनुभव आहे. 10 ऑक्टोबरला मुहूर्त होता सिनेमाचा आणि 9 ऑक्टोबरला आम्ही निघालो पुण्यातनं आणि वेड्यासारखा पाऊस कोसळला. घाबरलो होतो आम्ही की उद्या सकाळी काय. म्हणजे माझं एक निखिल माझ्या मागे उभा होता आणि त्यांनी एक सुंदर व्हिडिओ पण काढला की मी असं पावसाकडे नुसता बघत उभा होतो, कारण त्या सिनेमाचा मी पहिल्यांदा प्रोड्युसर झालो होतो, म्हणजे पार्ट प्रोड्युसर. आणि मला दिसत होतं की समोर आपण एवढं सगळं केलंय, कर्ज काढलंय आणि बापरे आता उद्या शूटिंग होणार का नाही. काही नाही, मनोमन एकदा प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशीपासून शूटिंग संपेपर्यंत पाऊस पडला नाही, शूटिंग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडलाय. खूप मस्त. म्हणजे कदाचित लोकांना असं वाटेल की हां आता हे काय
कथा बनवल्यात, पण हे घेतलेले अनुभव आहेत आम्ही सगळ्यांनी. ह्या श्री शिवराज अष्टक या नावातच सगळं आहे खरं सांगायचं तर, की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमावर आधारित ही 8 चित्रपटांची मालिका आहे. त्यामुळे ह्याच्यात श्री छत्रपती शंभू महाराजांचं असं कुठलंही तुम्ही जसं म्हणता त्या पद्धतीचं चित्रीकरण आपण करू शकणार नाही कथेच्या त्याच्यामध्ये. छत्रपती शंभूराजांचं जे किंवा युवराज शंभूराजांचं रूप आपण पावनखिंडीतही पाहिलं, आपण येणाऱ्या चित्रपटांमध्येही पाहणार आहोत. जिथे जिथे ते पात्र गरजेचं असेल, ते पात्र म्हणण्यापेक्षा ती व्यक्तिरेखा, ते त्यांचं असणं तिथे गरजेचं असेल तर ते येत राहणार आहे. पण या संदर्भात लवकरच एक नवीन आणि आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल ह्याची मी खात्री देतो. तर शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आपण. आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला राजश्री मराठीवरच मिळेल एक्सक्लुझिव्ह. तर शेवटचे 2 प्रश्न मी घेते. अजय दादा. वेदांती यादव. मी वेदांती यादव. माझा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच आहे की तुम्ही आत्तापर्यंत जी पात्र साकारली त्याचा तुम्ही अभ्यास केला आणि त्या म्हणजे पात्रांच्या तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता? ओके. ताई. इथे इम्प्लिमेंट करण्यासारखी मीच दिसते कारण मला एक मुलगा आहे विराजच, तुम्हाला कदाचित माहिती असेल. आणि ज्या आईनी ज्या मुलाला घडवलं अशा एका आईची भूमिका मी करते. त्याच्यामुळे मला सतत विराजसला सांगावंसं वाटतं, काही करावंसं वाटतं. अर्थात ते मी त्याच्या जन्मापासूनच करत आले आहे. आणि ही चित्रपट मालिका सुरू झाल्यापासून तो प्रत्येक चित्रपट बघतो. तो पण काय म्हणूया चित्रपटांचा अभ्यासक आहे. त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, विस्लिंग वुड्समधनं पासआउट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी चित्रपट बघणं हे अत्यावश्यकच असतं. त्यामुळे मीहून वेगळं काही त्याला सांगायची वेळ येत नाही. पण मी बघितलेले काही वेगळे चित्रपट हे त्याला नक्की सांगते मी, आम्ही डिस्कस करतो. जेव्हा 2 वॉरियर्स एवढे साकारायची जेव्हा संधी मिळाली त्या याच्यावरती, तेव्हा मला एक गोष्ट जी आज खूप गरजेची आहे आपल्या सगळ्यांनाच जाणून बुजून अंगीकारणं, ते म्हणजे निष्ठा आणि त्याग. म्हणजे मला फार पूर्वी कोणी बोललं होतं, मला माहिती नाही, की पूर्वीच्या लोकांचं काय होतं ना, की ते त्याग ज्यांनी बलिदान दिलं ना, त्या धरणीत ते पुन्हा गेले, त्या काहीतरी पेरावं लागतं उगवण्यासाठी, तर ते बलिदान होतं. आणि मग पुढचं सगळं घडलं. आज काय होतं ना, की कोणी बलिदान द्यायला तयार नसतं. तो दिल ना, मी सगळं दिलं. तर तो त्यागाची भावना, आणि त्याग डज नॉट मीन एव्हरी टाइम की तुम्ही जीव दिला पाहिजे. कळलं का? मला भूक लागली आहे पण मी माझ्या बायकोसाठी, आईसाठी, वडिलांसाठी थांबणं, हे सुद्धा कुठेतरी तो कनेक्ट आहे, हे लक्षात ठेव. खाऊन जेवण रेडी आहे, तुम्ही जेवूच शकता, पण मग ते होतं का? तिथे बॉन्डिंग होतं का तुमचं? नाही होत. तर तो जो आहे ना, तो त्याग, की नाही मला आत्ता भूक लागली आहे पण मी आय कॅन सस्टेन, किंवा नको आत्ता मला हे पैसे आहेत माझ्याकडे पण मी हे अमुक माणसासाठी खर्च करीन. सो त्याग आणि निष्ठा ही जर तुम्ही अंगी बाणवलीत ना, तर मला असं वाटतं की तुम्ही पुढे जाऊन एक वेगळे नागरिक व्हाल भारताचे. येस. नुपूर. माझं जे कॅरेक्टर आहे सोयराबाईंचं, तर फक्त निगेटिव्ह शेड असं नाही, तर तुम्हाला माहिती असेल की त्या खूप जास्त पॅशनेट होत्या, महत्त्वाकांक्षी होत्या आणि त्या खूप चांगल्या मे बी यू कॅन से ऑब्झर्वर होत्या. त्या खूप छान पद्धतीने जिजाऊंना ऑब्झर्व करायचे की कशा पद्धतीने त्या सगळा राज्यकारभार करतायत किंवा सूत्र कशा पद्धतीने हलवत आहेत किंवा पुढे कुठेतरी त्या स्वतःला त्या पोझिशनवर बघायच्या. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ही एक गोष्ट अंगीकारली पाहिजे की प्रत्येक छोटी कुठली का गोष्ट असे ना, पण त्याचं निरीक्षण, व्यवस्थित त्याचा अभ्यास कुठल्याही गोष्टीचा, आणि नक्कीच म्हणजे महत्त्वाकांक्षी असण्यात काहीच गैर नाही. तुम्ही नक्कीच काहीतरी ड्रीम बघू शकता आणि ते बघितलं तरच कुठेतरी त्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकता. सो नक्कीच तेवढं पॅशनेट प्रत्येकाने असायला पाहिजे. तर ते मी अंगीकारण्यात. दादा, शेवटचा प्रश्न. प्रथमेश फेगडे.
बरं, मी प्रथमेश फिगडे, ट्रॉन PCMCमधून सध्या मी ॲनिमेशन अँड VFX शिकतो आहे. सो माझा प्रश्न असा होता की आपल्याला प्रत्येक समजा हॉलिवूड म्हणा, बॉलिवूड म्हणा, त्याचं बजेट माहीत असतं. म्हणजे बजेट त्याचं किती असतं असं म्हणा. आणि ते जर आपण कम्पेअर केलं तर मराठी फिल्म इंडस्ट्री जी काही सध्या आता ग्रो होती आहे फार, त्याचा बजेट तर एवढ्या बजेट म्हणजे साधारणतः कमीच असतं बजेट. पण तरीही इतक्या उत्कृष्ट पिक्चर म्हणजे चित्रपट काढणं, इंटरनॅशनल दर्जाचा चित्रपट काढणं, जो की प्रत्येक म्हणजे भारतातल्या प्रत्येक लोकांच्या म्हणजे हृदयाला भिडेल असा चित्रपट आहे. सो ते कसं पॉसिबल होतं, म्हणजे त्यामागे मला असं वाटतं की बरीचशी प्लॅनिंग असावी, त्यामुळे ते तेवढ्या ॲक्युरेटली बनतो, तेवढ्या बजेटमध्ये बनतो आणि तेवढ्या उत्कृष्टरित्या ते सादर करता येतं. सो असं मला विचारायचं वाटतं. सो बजेट प्लॅनिंग कसं येस, असतं? हां. ती दादा. प्लॅनिंग काय असते नेमकी? खूप प्लॅनिंग असतं. मगाशी त्याने जे उदाहरण दिलं शेर शिवराजचं ते उत्तम असावं यासाठी आय गेस. म्हणजे एवढं बजेट मिळणार आहे, त्याच्यात किती खर्च करायचा आहे, कसा करायचा आहे, हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं. आणि ते प्लॅनिंग फक्त खर्चाचं नसतं, की तुम्हाला उत्कृष्ट कलाकृती निर्माण करायची आहे. मग ते कुठं मिळेल? म्हणजे जसं मगाशी म्हटलं की VFX वरती माझ्याकडे नाही आहेत पैसे खर्च करायला, मग आम्ही कष्ट करतो. आम्ही किल्ल्यांवरती चढून जातो. म्हणजे राजगडाचा जो मगाचा किस्सा सांगितला, तर सगळे युनिट जेव्हा 4:30 वाजता त्या पायथ्याशी पोचलं, तेव्हा सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते की आता, कारण त्यातल्या खूप जणांनी डोंगर इतका मोठा पहिल्यांदा पाहिला होता. तर त्यावेळी लोकांना विचार करायची संधी न देता मृणालताईंनी स्वतः 2 बाचकी उचलली कॉस्ट्युमची आणि त्यांनी सरळ वरती चढायला सुरुवात केली. पर्यायच नव्हतं ना मागच्यांकडे काही काय चर्चा करणार बाकीचे. त्यामुळे ते अशा पद्धतीची एक तर साथ आहे. एक दुसरी गोष्ट की प्लॅनिंग खूप काम करतो आम्ही प्लॅनिंगवरती. असं नाही होत की आता सेटवर जाऊन विचार करू की आता कुठला शॉट घ्यायचा आहे किंवा हा सीन कसा होतो आणि मग याचा काय आता कोणाचे क्लोजअप घ्यायचे. माझं ठरलेलं असतं. फर्जनचं उदाहरण देईन की फर्जन जेव्हा मी पिच करत होतो वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना, त्यावेळी त्यांना दाखवायला माझ्याकडे काही नव्हतं आणि मला जवळजवळ 3 वर्ष मी ती स्क्रिप्ट घेऊन हिंडत होतो. माझ्याकडे काय होतं करायला, कारण प्रत्येकजण मला हेच विचारायचं की कसं काय तू मला सांगतोस की 3 कोटीमध्ये हा पिक्चर बनेल, कसं काय सांगशील. तर मग हे सांगण्यासाठी मी 6,500 शॉट्स लिहून काढले की प्रत्येक शॉट लिहिला होता की या सीनचे या वाक्याचा क्लोजअप, या वाक्याचा मास्टर शॉट, या वाक्याची क्रेन मुवमेंट, या वाक्याचं स्टेडीची मुवमेंट, हे 6,500 शॉट्स अजूनही डॉक्युमेंट आहे माझ्याकडे. ते त्या दिवशीच्या सेशनमध्ये मी शेअर पण केलं. मी दाखवलं पण की हे शॉट्स कसे असतात, शॉर्ट डिव्हिजन कशी असते. तर हे लिहिल्यामुळे काय होतं, मला आणि माझ्या टीमला, टेक्निकल टीम ॲज वेल ॲज क्रिएटिव्ह टीम, सगळ्यांना एक क्लॅरिटी येते की आता इथे काय घडणार आहे. म्हणजे प्रत्येक सेटवरती रोजचे सीन पण लिहायची पद्धत आहे की आज काय शूट करणार आहोत. फळ्यावर लिहिलं की या आज काय काय होणार, किंवा ते जर आता फळ्यावरच काढून टाकलं, ते फर्जनला होतं, फळ्यावरती रोज येऊन बघायचे आज काय, आज हे 10 सीन होणार आहेत. पण ते आता डॉक्युमेंटच जातं प्रत्येक युनिटकडे की त्याचं आजचे हे सीन्स आहेत, त्याची क्रमवारी ही आहे. पहिला सीन कुठला, दुसरा सीन कुठला, तिसरा सीन, त्याच्यामधले कलाकार कुठले, त्यांचा कॉल टाईम काय आहे, ते कधी येणार आहेत. आणि मग ते आल्यानंतर सैन्य रेडी असतं, ते कपडे घेऊन, मेकअप घेऊन ते आल्या बसवतात, लगेच चालू करतात. असं खूप कमी वेळा होतं की कलाकारांना दिवसभर वाट बघत बसावं. कोऑर्डिनेशन फार असेल सगळ्यांमध्ये. ते करावं लागतं. त्याच्याकरताच मी प्लॅनिंगच्या वरती जास्त वेळ खर्च करतो. येस, पण ट्रॉनमध्ये आजचा आपण स्पॉटलाईटचा एपिसोड शूट केला. सो ट्रॉनची एक छोटीशी रिक्वेस्ट आहे दादा तुझ्यासाठी. काय आहे ते आपण त्यांच्याकडनं ऐकूयात. तुम्ही पॉडकास्टच्या माध्यमाने हे सगळ्यांपर्यंत ह्या ज्या स्टोरीज तुम्ही वाचल्या आहेत ना, त्या आमच्यापर्यंत यावी. काय पॉडकास्टवर काय विचार आहे? वेगळा विचार दिला आज. म्हणजे मी म्हटलं ना, प्रत्येक ठिकाणी शिकायला मिळतं काहीतरी. असं नाही आहे. म्हणजे संस्कृत माझं आवडती गोष्ट आहे. म्हणजे आता आले मराठी आपण ऐकतो, त्याच्यामध्ये पण संस्कृत आहे. ते मी लिहू शकतो इतपत आवडती गोष्ट आहे. तर त्याच्यात एक सुभाषित आहे की 2 सुभाषित आहेत, 2 चरणं सांगतो, ती मला कायम आवडतात. एक म्हणजे न खलू वयस्तेजसो हेतू, म्हणजे वय हे काही तुमच्या पराक्रमाचं मोजमाप नसतं. तुम्ही किती छोटे असलात तरी पराक्रम करू शकता. त्याचं उदाहरण म्हणून आपण सिंहाच्या छाव्याकडे पाहू शकतो की तो
त्याच्यात पण तेच आहे, मी अख्खी सुभाषितं आता सांगत नाही. आणि दुसरं आहे की बालादपी सुभाषितम ग्राह्यम, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने छोटा असला तरी उत्तम विचार आपण ग्रहण करावा. त्यामुळे हा विचार आज मिळाला आहे आम्हाला सगळ्यांना. मी एकटाच नाही तर आमची सगळी टीम हा प्रयत्न करेल की अशा पद्धतीचा काही पॉडकास्ट डिझाईन करता येतोय का, जेणेकरून प्रत्येकाला पर्यंत आमचं म्हणणं या घटनांबद्दलचं इतिहासातल्या मांडता येईल. कारण इतिहास म्हटलं की त्याच्यामध्ये इतिहास हे अपडेशनचं शास्त्र आहे. रोज नवीन कागदपत्र उजेडात येतात, मागच्या काही गोष्टी मॉडिफाय होतात. त्यामुळे त्याच्या तथ्यांबद्दल बोलण्यापेक्षा त्याच्या भावांबद्दल बोलणारा पॉडकास्ट करायचा मी नक्की विचार करेन. थँक्यू व्हेरी मच. सो आजच्या स्पॉटलाईटचा एक शेवटचा प्रश्न जो मला अजय दादा आणि मृणालताई तुमच्या दोघांना विचारायचा आहे तो म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी इंटरव्ह्यूज पाहिले असतील बॉलिवूडचे किंवा मराठीचे, मे बी त्यांनी तो प्रश्न ऐकला असेल की सगळेजण असे म्हणतात की आम्ही आमच्या सिनेमाच्या सेटवर शूटच्या वेळी खूप मज्जा केली. आम्ही मज्जा करत करत सिनेमाचं शूट केलं आणि मग कधी शूट झालं हे आम्हाला कळलं नाही. ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीमध्ये माझ्या मते तरी हे बोलायचं स्कोप नसेल, कारण इतकं सगळं तयारी असते, ते लुक असतात, तो मेकअप असतो, ते डिलिव्हर करायचं टेन्शन असतं. सो दिग्पालच्या सिनेमाच्या सेटवर नेमकं काय असतं, हे जे मज्जावाली जी फ्रेज आहे ती असते नसते काय असते? कारण इतके सगळे कठीण प्रश्न झाले, म्हटलं थोडंसं एक हलका फुलका प्रश्न विचारूया. आणि म्हणजे प्रँकस्टर आहे तुमच्या सेटवर एक दिग्पाल लांजेकर नावाचा, जो त्याच्या पर्सनॅलिटीच्या एकदम अपोजिट वागतो. मला नाही वाटत सेटवर तो प्रँक्स करतो. माझ्याशी तर नाही करत, मी ताई आहे. हो. माझ्याशी नाही करत. आणि मजेचं म्हणशील तर सेटवर असते ना मजा, एक वेगळी मजा असते. ती मजा म्हणजे लोक ज्याला टिपिकल मजा म्हणतात तशी नसते, पण एक ध्येयाने पछाडलेली मजा असते, एक मॅडनेस असतो, त्याची मजा असते. आणि आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे आणि त्यातली 4 सिनेमे झालेत, 5वा होतोय, 6वा होणार आहे, तेव्हा काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, काय दाखवलं पाहिजे, तो मॅडनेस असतो. आणि फर्जनचं उदाहरण दिग्पालनी सांगितलं, अजयनी पण सांगितलं. एका गोष्टीचं मला जाम वाईट वाटतं की म्हणजे नेहमी नाही वाटत, मी स्त्री आहे याचं मला नेहमी वाईट वाटत नाही, पण या शिवराष्ट्रमध्ये मी स्त्री आहे याचं मला वाईट वाटतं. कारण त्यामुळे जिजाऊ आईसाहेबांचा रोल कितीही छान असला तरीसुद्धा मला तो वाड्यातले सीन्स करावे लागतात. मग मी हट्ट करते की मला पण लढायचं सीन दे, मला पण तलवार खेळायची, मला पण डाव शिकायचे. तर तशी एक वेगळी मज्जा ओपन फॉर ऑल असते. कुणी जर असं म्हटलं की आम्हाला हे शस्त्र शिकायचं आहे तर ताबडतोब शिकवलं जातं. तशी माणसं उपलब्ध आहेत आणि त्याला प्रोत्साहन दिलं जातं अर्थातच. आणि मी म्हटलं तसं की एक वेगळी मज्जा आहे आणि ती मज्जा आम्ही सगळेजण अतिशय मनापासून एन्जॉय करतो. दादा मजा आय अग्री 100% की लोकांची जी काही एक मजा की चला आज मेकअप मंची खेचूया, असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत, अजिबात होत नाहीत. सो एव्हरीवन इज सिरियस अबाउट वर्क विच इज इम्पॉर्टंट. पण मजा म्हणजे ना, मला असं वाटतं की थ्रू आउट द डे इन्व्हॉल्ड असणं हीच आमच्यासाठी मजा आहे. म्हणजे तुला गंमत म्हणून सांगतो की त्या दिवशी सासवडचा इथे कुठला गड, पावनखिंडाचं शूटिंग, मल्हारगडला शूटिंग करत होतो. आणि जे गाणं आहे पावसात शूट झालेलं, तर माझा पॅकअप झाला होता आणि हे लोक ते शूट करत होते. तर मी ते तरी सेटवरतीच बसलो होतो, आय डिडंट गो टू द हॉटेल. आणि मला तो जो पावनखिंडमध्ये रेन शॉवर्स खूप वापरले, तो विजय म्हणून मुलगा होता आणि त्याचं ते पंपचं एक सेटिंग असतं, पूर्ण पंप्स असतात की ते ऑन कसं करायचं वगैरे, त्याच्याकडनं मी ते शिकून घेतलं. आणि हा तिथे टेक करायचा आणि कधी सोडायचं पाणी, माझं मी पाणी सोडत बसलो. सो दॅट इज मजा फॉर मी, बट आय वॉज ऑलवेज इन्व्हॉल्ड इन द फिल्म. की कुठे काही नाही, फक्त मी शॉवर ऑन करायचा आणि ऑफ करायचा एवढंच बघत बसलो होतो आणि आय वॉज वॉचिंग द टेक्स. पण मला ते आवडलं. सो मजा ही आमच्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यात इन्व्हॉल्ड राहणं एवढीच आहे. आणि एक शेवटचं फक्त सांगते की नेहमी कोणतंही स्क्रिप्ट तयार झालं की दिग्पालचा फोन येतो आणि म्हणतो ताई झालं, यावेळी मज्जा आहे. मज्जा असेल, हे त्याचं ठरलेलं वाक्य आहे की मज्जा आहे. त्यामुळे तो मज्जा आहे म्हटलं की आम्हाला माहिती असतं की आम्हाला पण मज्जा येणार आहे. क्या बात. पण खरंच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी आणि या मुलांबरोबर इथे गप्पा मारून. सो कसा बनलाय सुभेदार सिनेमा, बऱ्यापैकी मला आणि आपल्या प्रेक्षकांना आयडिया आली आणि आता खरंच उत्सुकता आहे 18 ऑगस्टची की आम्ही काय पाहणार आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि
मुलांच्या प्रश्नांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरं दिली. थँक्यू सो मच गाईज आणि खूप ऑल द बेस्ट तुम्हाला 18 ऑगस्टसाठी. आणि मी आवर्जून राष्ट्रीय मराठी कायम आमच्याबरोबर उभं असतं. मराठी चित्रपटाचं प्रमोशन तितकं सोपं नाही आहे, पण राष्ट्रीय मराठी कायम आमच्याबरोबर असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आशिषला माझ्यामुळे खूप बोलणी खावी लागतात किंवा दर्शनाला की सगळं तुम्हाला कसं काय आधी कळतं, तर ते एक्सक्लुझिव्हली त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि त्याचबरोबर मी राहुल सरांचे, ट्रॉनचे खूप आभार मानतो, इथल्या सगळ्या प्राध्यापक वर्गाचे आणि विद्यार्थ्यांचे. कारण खरं तर काम जे आमचं आहे ते म्हणजे मी काय म्हणतो ते असंच आहे की करिअर आमचं आता म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळे तर सिनियर आहेत आणि मी जे सुरू केलं ते मागे पडलं आहे. आता मिशन हा एक भाग त्याच्यातला बऱ्यापैकी जास्त पुढे आहे आणि तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात, तुम्हाला त्यातनं प्रेरणा मिळावी. उद्या माझ्यापेक्षा ॲक्युरेट आणि माझ्यापेक्षा चांगले मोठे भव्य सिनेमे तयार करणारे दिग्पाल लांजेकर याच्यातनं उभे राहावेत, अशी एक इच्छा याच्यातनं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनंत गोष्टी आहेत, आम्ही 8च दाखवतोय. तुमच्यासाठी खूप ओपन आहे सगळं. सो हे तयारी करण्यासाठी म्हणून जे पोचवतोय त्याकरता आम्हाला राजश्री आणि ट्रॉन सगळ्यांनी खूप छान मदत केली, संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना की 18 ऑगस्टला सिनेमागृहात भेटूया. ॲब्सोल्युटली मज्जा येणार आहे. सो राजश्री मराठीकडनं जाता जाता तुमच्या सगळ्यांना ही भेटवस्तू आहे. सो थँक्यू सो मच ताई, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. नुपूर वेलकम टू द टीम आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू आणि गप्पा मारू. थँक्यू.